पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजवं मारुत तुल्य बेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मज वानरायुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्मस्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमस्तुते विठाला 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 आता वैवाशित पावनाती भासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीतसु वाद्यभूषित पावन तो प्रत्यक्ष अमरेंद्रा समान तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीतसु आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठस्वर अराका जी कीर्तनी वहिवाशित लोका तयाची आचरणी नमन गा मज दिसतसो परमविख्यात तुझो जान ब्रह्मयाचा सुतू नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमन गा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची आकुळी तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीत सो विठाला 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 अताभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जयावर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता बाई एकनाथ नामदेव तुकार एक मिनिट हातावरी करा ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकार निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकार ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकार निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकार ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकार निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकार ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई संत निवृत्तीनाथ महाराज की त्र्यंबकेश्वर भगवान की प्रभु रामचंद्र भगवान की अवधूत चिंतन श्री गुरुदेव नमः पार्वती पते हर हर महादेव पति शिवाजी महाराज की जय। ब्रह्मांड उतरंडी ज्याचे विच्छे घडी तो उचिष्टे काढी धर्मा घरी देखिला ओ माय चक्रभुज किंवा चतुर्भुज स्वभावी वारुते वागवी अर्जुनाचे प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय ज्ञानियांचे राजे योग्यांची माऊली समाधीधन अलंकापूर निवासी माऊली महावैष्णव ज्ञानोबराय यांचे गुरुवर्य निवृत्ती दादा यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला 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 प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या निवृत्ती दादांचा आहे. शाहीला पान आवाज द्या त्यांच्या शाहीच्या पानाला. या अभंगाद्वारे निवृत्ती दादा या अभंगाच्या प्रत्येक पूर्वार्धात कडव्याच्या प्रत्येक पूर्वार्धात विटेवरच्या मालकाचा अधिकार प्रतिपादित करतात आणि अभंगाच्या प्रत्येक कडव्याच्या उत्तरार्धात विश्वाच्या मालकाची लीनता प्रतिपादित करतात. विठाला 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 ब्रह्मांड उतरंडी ज्याचे विच्छे घडी या विश्वातल्या पूर्ण घडामोडी ज्याच्या विच्छेनुसार चालतात तो उचिष्टे काढी धर्मा घरी. गावातले सगळे लोक जरी एका माणसाचं ऐकत असेल तर तो काशीफळासारखा फुगतो. कोकण्या मशिवानी फुगतो.
सगळे लोक जर त्याचं ऐकत असतील तर कोकण्या मशिवानी फुगतो कोकण्या मशिवानी. तर विश्वातली रस्व दीर्घ इतकी सुद्धा ताकद एकत नाही, फक्त त्याच्यात आहे. ह्या घडामोडी करायची. आणि तो पांडवाच्या यज्ञात उष्ट काढायला लागला. देखिला ओ माय चक्रभुज किंवा चतुर्भुज, सुदर्शनधारी चतुर्भुज आहे. वारुते वागवी अर्जुनाची, घोडे धुवायला लागलाय. अर्जुनाची घोडी धुतली अनंते. एवढा मोठा तो अर्जुनाचे घोडे धुतय. याच्याही पुढचं ऐका. याज्ञिकार पिते मंत्राच्या होती, पक्वाद आहुती देवाच्या नावाची. तुम्ही केलेलं भजन हे विटेवरच्या मालकाची आहुती आहे. तुम्ही ऐकलेलं कीर्तन ही त्याच्या नावाची आहुती आहे. कोणी केली असेल पंगत ही त्याच्या नावानं आहुती आहे. कोणी चटाया टाकल्या असतील ही त्याच्या नावानं आहुती आहे. तरी देव आपल्या स्वप्नात नाही. याज्ञिकार पिते मंत्राच्या आहुती, तरी स्वप्नात नाही. तो द्रौपदी प्रती भाजी मागे. आणि तो द्रौपदीला भाजी मागायला. काय देवा घरी न मिळेची अन्न, मागे भाजीपान द्रौपदीशी. काय त्याच्या घरी जेवायला नसेल का? का मागत असल? नाना प्रकारच्या आहुत्या टाकूनही तो स्वप्नात नाही. नाना साधनाच्या केल्या खटापटा, तरी स्वप्नात नाही. गंगुळ्या उगळुगळू बेजार आहेत. म्या इतकं पाठ केलंय, म्या गाथा पाठ केलाय, हान तू काय दुसऱ्या. तेव्हा देव केल्याच्या नंतर जो लोकाला सांगतो का, त्याच्यासारखा भडवा जगात कोण नाही. विठाला 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 विठाला. सत्कर्म झाकत जावा आणि पाप उघड करत जावा. झालेली चूक सांगायची, माझ्याच्यानं चूक घडली, गुन्हा अर्धा माफ होत असतोय. आणि सत्कर्म सांगितलं की सगळं मातीत जात असतंय. काय ताकद महाराज लोकांची एवढी मोठी. आणि तो द्रौपदीला भाजी मागतोय. निवृत्ती दैवत पूर्ण मनोरथ, पांडव कृतार्थ कृष्ण नामी. निवृत्ती दादा सांगतात की तो देव म्हणजे माझं मनोरथ आहे. त्याच्या नामानं माझं मनोरथ पूर्ण होतंय. आणि पांडव सुद्धा त्याच्याच नावानं कृतार्थ झाली. पांडव कृतार्थ कृष्ण नामे. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ. झालं कीर्तन. विठाला 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 विठाला. दत्तात्रयांच्या चरणी साष्टांग प्रणिपात. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ओ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ओ श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ओ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. चिंतन श्री गुरुदेव दत्त. पांडव उतरंडी ज्याचे विच्छे घडी, तो उचिष्टे काळी धर्माघरी. सज्जनांनो, काय व्याप्ती असेल मालकाची. या विश्वातल्या सर्व उतरंडी खालीवरी करायची ताकद त्याच्यात. उतरंड हा जुना शब्द आहे, जिनच्या पॅन्टवाल्यांना कळणार नाही. 40 वर्षापूर्वी डबे डुबे कमी होते माऊली. शक्यतो 40 वर्षापूर्वी जास्तीत जास्त घरातल्या अन्नद्रव्याचा वापर कशात ठेवायचा करत होते, तर तो गाडग्या मडक्यात ठेवायचे. पिठाला सुद्धा गाडगे असायचे, पाण्याला सुद्धा गाडगे असायचे, वरण शिजवायला सुद्धा, डाळ शिजवायला सुद्धा गाडगे असायचे, भाताला सुद्धा गाडगे असायचे, पोळ्याची महालक्ष्मीची खीर शिजवायला सुद्धा गाडगेच असायचे. बऱ्यापैकी शक्यतो सर्वसामान्य माणसाकडे जेवण्यासाठी सुद्धा मातीचेच खापराचे पात्र असायचे. म्हणजे म्हणून ते एकावर एक ठेवण्याची उतरंड असा शब्द जुन्या काळातला येतो. तो 700 वर्षापूर्वींचा शब्द आहे निवृत्तीदादांचा. मग ही एखादी सुगरणबाई त्या गाडग्यांची उतरण जितक्या सायासनं लावते आणि तितक्याच सायासनं ती खाली उतरून घेते आणि पुन्हा ती पटपट पटपट, कारण तिला उतरण उतरायला काही 1-2 घंटे लागत नाहीत. आणि 1-2 घंटे लागत असेल तर नवरा उपाशीच जाईल ना तिथं. याच्याकरता तिला ती पटपट खाली उतरता येते, रस्ता येते.
जशी एखादी उतरण एखाद्या सात्विक तात्विक सदाचारी पुण्यशील जुनाट स्त्रीला, टिकल्यावाल्यांना म्हणत नाही मी, जुनाट स्त्रीला जशी खालीवरी पटपट करता येते तशी विश्वाच्या सगळ्या उतरंडी खालीवरी करायची ताकद पंढरपुरातल्या मालकात आहे. माळीनगाव कोणी पालथं केलं? त्यानंच. किल्लारी कोणी पालथी केली ती? त्यानंच. मागे विदेशातला एक फोटो आलता 7-8 महिन्यापूर्वी. एसट्याच गेल्या रोडमध्ये, असे रोड फाकले आणि बंध्या एसट्या खाली गेल्या. कोणी आपल्या साडून फाकीला असेल? हा? कोण एखाद्याचा सासरा होता का तिथे सबल घेऊन फाकवायला? कोणी फाकीलं? हे त्यानंच. ह्या सगळ्या गोष्टी करायची साध्या गोष्टीत मी काय फार अडचणीत हात घालीत नाही, इचू निघत असते. सोप्या सोप्या भाषेत सांगतो, कशाला जास्त आगावपणा फुकट कळण चेंडी वळवळ, सोपं सोपं सांगतो. मला सांगा, मागच्या पंधरवाड्यात जो पाऊस पडला प्रकाश भाऊ, आमच्या एका पाहुण्यानं ट्रकभर पुस्तकं पाठ केली. ते आमचा पाहुणा नाही, तुम्हाला राग येईन म्हणून आमच्यावर घेत असतो. तुमचं दळायलो ध्यानात ठेवा. एक ट्रकभर पुस्तकं पाठ केले आणि त्यानं सांगितलं मी एक ट्रकभर पुस्तकं पाठ केले. तर मी म्हणलं का रे, मग आमचं तर सगळं वाळायला लागलंय, ज्वारीची रानं कोरडे झाले, ओली संपल्या. आता तू जर पाऊस पाडा एखाद्या पुस्तकाच्या ताकदीनं तर आम्ही मोठी ज्वारी फिरू. नाही म्हणे, आपल्या पुस्तकात तसं काही लिहिता येत नाही. मग हे पपेची माय जागवायचे पुस्तकं आहेत, ते काय कामाचे? तो ट्रक भर वाचले, काय कामाचे? 15 दिवसापूर्वी जो पाऊस पाडला, हा पंढरपुरातल्या मालकाची ताकद आहे. त्याची ताकद आहे, त्याची ताकद. या विश्वातल्या पूर्ण घडामोडी करायची ताकद. वृक्षाचे पान आले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोटे, राहिली अहंता मग कोटे, राहिली अहंता मग कोटे. वृक्षाची पान आली ज्याची सत्ता, राहिले अहंता मग कोटे, राहिली अहंता. वृक्षाची पाने आले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोटे, राहिली याही माईकवरच्या वारकरी बाबांना प्रणाम. मला नाव माहित नाही. विश्राम महाराज ढमाले. विश्राम महाराज, ढमाले. महाराज तुम्हाला सुद्धा साष्टांग प्रणिपात. झाडाचं पान ज्याच्या सत्तेशिवाय हलत नाही, तो जगाचा बाप आहे. तुझी या कृपेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझी या बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. मालक आहे तो, मालक, मालक जगाचा. देखवी ऐकवी एक नारायण. तुम्ही माझ्याकडे पाहता, मी तुमच्याकडे पाहतो, मी बोलतोय, तुम्ही ऐकता. कोणाची ताकद आहे? पंढरपुरातल्या मालकाची. गिरगावचा बाळ्या म्हणला माझी ताकद आहे. घेतलं मेमरी कार्ड काढून, तो फुकून द्यावा लागेल उद्या दुपारच्याला. सगळ्या महाराष्ट्रात व्हॉट्सअपवर संदेश, आदरणीय हरिभक्तीपरायण गिरगावकर विश्वात्म्यात विलीन, आणि लगेच दुसरा एक जण टाकतो, गेले दिगंबर. कोणाची ताकद आहे? तुम्ही माझ्याकडे बघता, मी तुमच्याकडे बघतोय. पंढरपुरातल्या मालकाची. विश्वातल्या प्रत्येक गोष्टीची चाहूल खालीवरी करण्याची, ही दळणवळणाची क्रिया त्याची. सज्जनांनो, एवढी मोठी व्याप्ती आहे त्या मालकाची. मी शाळेत होतो प्रकाश बुवा. शाळा तशी मी 7वी पर्यंत शिकलो, जास्त नाही शिकलो. योग नव्हता, आपलं नशीब खोटं असेल तिथपर्यंत शिकलो. आता काही कमी नाही मला त्याच्यामुळं कुठून आहे आपण देवावर. जे झालं ते चांगलं झालं. फार काय शिकलो असतो तर कलेक्टर झालो असतो. ढवळ्या कपड्यावाल्यांची तसं आकर म्हणलं तिथं करावं लागलं असतं. पठ्याचा बॉस पंढरपुरातला आहे. कोण नालायक आपल्याला बोलू शकतो? विठाला 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 विठाला. शाळेत शिकत असताना क्षितिज हा शब्द ऐकिला. आम्ही पहाटे 9-9:30 वाजता बसलो. एक व्यक्ती भेटला, त्याला म्हणलं ते समोर दिसतंय काय? ते काय नाही म्हणलं, तिथं आकाश टेकलेलं आहे, तिथपर्यंत जग आहे. मी म्हणलं जग इथपर्यंत आहे? असं कसं बोलता तुम्ही? अहो इथपर्यंतच जग आहे. ते म्हणला येऊ का मी ते ठिकाण ठेवून? त्या ठिकाणाला पकडून येऊ का? ते ठिकाण तुम्हाला दाखवू का? तिथं पताका काहीतरी एखादा काळी रवून वगैरे. म्हणलं या. निघाल्याच्या नंतर मी आणलं पप्याच्या माईला 10-5 भाकरी करायला लाव, 7-8 कांदे घे, 5-25 मिरच्याचा ठेसा घे,
रस्त्यात जर भूक लागली तर खाशील, निघ ना. 7-8 भाकरीचा गाठोडं घेतलं, पळत राहिला. इथून बसल्याच्या नंतर क्षितिज तिथं दिसत होतं आणि त्या जागेवर गेल्यावर क्षितिज पुढच्या डोंगरावर दिसत होतं. त्या डोंगरावर गेल्यावर क्षितिज पलीकडच्या डोंगरावर दिसत होतं. आणि मध्ये थकून थकून एका वड्यात गुरमाळून पडला, भाकरी पण नाही खाल्ल्या. 2-3 दिवसाला वापस आला. शेवटचं टोक गवसलं का नाही म्हणला, लय फिरलो पण शेवटचं टोक सापडत नाही. मूर्ख आहे म्हणलं तू, तुला कसं सापडन. यावतो भयजायते क्षितः आपांपती निर्भयस्थितेषु धरणीषु धरेषु गर्भेषु भयव्याप्तां प्रपटलेषु तु आंबरः नैवं गांजा कसम लिखितम. गांजा फुक्यान लिहिले का? अरे याची लांबी रुंदी कोणाला कळत असती का? याची खोली कळत असती का कोणाला? हा, काय कळणार आहे याचं? हे फक्त आपण इतकं पाहतो, आतळ वितळ सुतळ तळातळ रसातळ पाताळ खालचे 7. त्याच्यावर आपण ज्या दीपात राहतो त्याला जांबूदीप म्हणतात, शिवलदीप, कौशदीप, पलवंगदीप, शाल्वदीप. वरचे 7, 7 आणि 7 14, 21 स्वर्ग, 14 भुवन. कुठपर्यंत मेळ लागायचा आहे? आपण एक तरी बघू शकतो का खालचं? तुम्ही किती 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 खोल बोर घेतल्यावर खालच्या पातळातल्या लोकांचा आवाज येईल. जेवढे पाईप होते तेवढे टाकले महाराष्ट्रातले, भारतात जितके होते तितके टाकले. पार विदेशातनं मशीन आणल्या तरी खालच्या लोकांचा आवाज येतच नव्हता. ते म्हणलं नाही आवाज आणतोच. मी म्हणलं काय नाही, तून पपेशमा याच्यात उडी आणाता. असा तर आवाज आम्हाला येत नाही. तूच त्याचा आवाज ऐकून मोबाईल मध्ये घर आणि आम्हाला घेऊन येते मोबाईल. कसं शक्य? खालचंही कळणार नाही, वरचंही कळणार नाही. काय महाराज. आणि या सर्व ब्रह्मांडाचे सूत्र हलवायची ताकद ज्याच्यात आहे, तो उचिष्टे काळी धर्मा घरी, तो धर्माच्या घरी उचिष्ट काढतोय. पांडवांकडे एक यज्ञ झाला. यज्ञ तसा फार मोठा होता. पांडवाच्या यज्ञात एका पंक्तीला 43,832 लोक जेवत होते. माझ्या गोळ्या संपल्या नाही, मी गांजा वढीत नाही, नशा करीत नाही किंवा असं बहकावादी बोलत नाही, पुराण सांगतोय. आणि पुराणाला माझ्या देहूतल्या मालकांची अनुमती. पहावे पुराणी विचारोनी, तू का म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे, आणि पहावे पुराणी विचारोनी. पुराण सांगते 43,832 लोक माऊली एका पंक्तीला असायची. अशा दिवसाच्या 14 पंक्ती भरत होत्या. दिवसाच्या 14. किती साखर लागली असेल नुकतीला? ज्याला गणित येते त्यानं करा, आणि ज्याला सहन होते त्यानं करा. बरं, बऱ्याच लोकांना दुसऱ्याची माप काढू काढूच घाम यायला. हो, याय ना नका करू, अशा गारव्यात बी घाम यायचा. बऱ्याच लोकांना त्याचं घर होतच असतं. तू या पोटात काऊन डबा उठायला? ज्याला दुसऱ्याचं खपत नाही का, हे कंस म्हणायचे आत्ताचे. विठाला 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 विठाला. 43,832 लोक एका पंक्तीला जेवत होते. उदाहरण सांगतोय तुम्हाला. तो उचिष्टे काळी धर्माघरी हा यज्ञ पांडवांना पंढरपुरातल्या मालकांना करायला लावला होता. कारण ईश्वरात सर्वात मोठी दातृत्वाची ताकद कशात असेल तर अन्नदानात आहे. पैसे दान दिल्या माऊली पाप घडू शकतं. बरं, महाराजाचं सोंग घेतलं, तुमच्या दारात आला, तुम्ही प्रांजळपणानं 100 रुपये दिले आणि जाता जाता त्यानं अंगावरचे कपडे फेकून दिले आणि त्या 100 रुपयातल्या काही रुपयाचं विशिष्ट प्रकारच्या रंगाचं पाणी पिलं आणि घरी जाऊन जर बायकोला मारलं तर अर्ध पाप तुमच्या बोकांडीवर. मला आठवड्यातल्या बरं का, राग येऊ देऊ नका. मला माहिती आहे चांगल्या घरात नीट होत नाही ते. सोनाराच्या हातोड्यानं काय नीट होते? कारण ते हातोडा असतोच किती मनी नाही तर नथीचा दांडा शेवटायला. 5-6 शेवटायच्या हातोड्यानं नीट होईन त्यानं काय होणार आहे? त्याचा अर्ध पाप तुम्हाला पैसे. पण अन्नदान, सर्वाभूती द्यावे अन्न आणि द्रव्य पात्र विचार. पैसे दान देत असताना, द्रव्य देत असताना त्याचं पात्र पहा, त्याची लायकी पहा, त्याचा अधिकार पहा, तो कुठं खर्चायलाय, काय करायलाय. हे घेऊन गोव्याला चालला काय? हो, तुम्ही जर पाकिट दिलं, महाराजानं जर गोव्यात खर्चिलं तर गळ्याची शपथ सांगतो तुमच्या गावाला अर्ध हापून मग ते पाप लागते. मला तुम्ही आणा नका आणू, तुम्हाला 30 गाव पट्ट्याला 36 गाव, मी काय माग लागे नाही. पण तुमच्या दोघाशी पतन सारखी. हो,
मी नेहमी सांगत असतो, जो पक्वाद्या मायबापाला सांभाळीत नाही, जो गायक मायबापाला सांभाळीत नाही, जो कीर्तनकार मायबापाला सांभाळीत नाही, अशा हरामखोराला बोलून जर तुम्ही पैसे देत असाल तर गावाला कुपाटी लागणार. जो यजमान असेल का तो यजमानाला तो कोण्या नरकात टाकावा देवाला पण कळणार नाही. विठाला 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 विठाला. मागचा काळ गेला. मागच्या काळात आधुनिकता नव्हती, इंटरनेट नव्हतं, मोबाईल नव्हतं, काय नव्हतं, माहीत नव्हतं, काय नव्हतं. क्षणाक्षणाला तुम्ही अपडेट आहात, सगळ्या गोष्टी तुम्हाला कळत आहात, बुद्धिवादी आहात. कळूनही जर तुम्ही आंधळेपणाचं सोंग घेता असाल तर इरीत 100% पडणार. विठाला 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 विठाला. उठा येत नाही पांडवाचा. यज्ञ पंढरपुरातल्या मालकानं करायला लावला. अन्नदानाची ताकद मोठी असती. ओळखीचा नसेल सोयरे पिशून समानाची घडे, चित्त परवडे उपकारी, तरी चांगीकार करील नारायण, अन्यथा बडबडे तो शिनी येणे विन. मालकाचा पुरावा आहे. सोयरी पिशून समानाची घडे. महाराज 36 वर्ष पंढरपुरातल्या मालकानं ज्या व्यक्तीचे धोत्र धुतले, 36 वर्ष पंढरपुरातल्या मालकाने माझ्या नाथबाबांच्या पत्नीचे लुगडे धुतले आणि त्या बाईनं पितृपक्षाच्या दिवशी नाल्या काढणार, झाडून काढणाऱ्याला जीव घातलं. ह्या पुण्याईनं स्वर्गातले सगळे पितर घरी येतात. अन्नदानाची ताकद आहे. अन्नदान फार श्रेष्ठ आहे, फार श्रेष्ठ आहे. कपोतकल्पित नावाचा साधू होता. पांडवांना यज्ञ का करायला लावलाय याचा उद्देश सांगतोय तुम्हाला. अन्नदान सर्वश्रेष्ठ दान आहे. अन्नदाने दृढायुषी, संत शिरोमणी नामदेवरायचा पुरावा आहे. अन्नदाने दृढायुषी, उदक दाने सदा सुखी, मंदिर दाने भुवन पालकी, सुपरिमळो उपचार. अन्नदान जर घडलं असेल तर घरातल्या लोकांना आयुष्य प्रदान होतंय. तुमच्या बोरचं विहिरीचं पाणी जर गोड असेल आणि गावकरी पेत असतील, वाटसरूप पेत असतील तर तुमच्या घरातल्या लोकांना सुख प्राप्त होईल. आधा कदा तुमच्या कष्टातले 10-5 रुपये मंदिराच्या जीर्णोद्धारा करता गेले असतील तर भुवन पालखी स्वर्गात होईल. वस्त्रदाने सुंदरपण, ज्ञानदाने ब्राह्मणपण. प्रत्येक ह्याच्यात फार मागं पुढे सांगितलं मी. ऐशा दानाच्या पंगती वेगळाल्या सांगो किती, एकाध्यारे लक्ष्मीपती विष्णुदास नामा म्हणे. वेगवेगळ्या दानाच्या पंगती सांगितल्या. त्याच्या सर्वश्रेष्ठ दान अन्नदान आहे. कपोतकल्पित नावाचा साधू होता. भिक्षुकी होता, गरीब होता, परिस्थिती नाजूक होती. मागणं हा धर्म नव्हता. भीती वाटायची आपण मागितल्याच्या नंतर लोक लाचार म्हणतील. याच्याकरता खळ झाल्याच्या नंतर मौली खळ्याच्या भोवताल धान्य सांडत असते आणि त्या खळ्याच्या पाळूवरचं धान्य असं येचून 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 पदरामध्ये पसा 2 पसा 4 छटाक 1/2 किलो 1/2 किलो ज्वारी अशी येचून आणली. धुतली, पाखडी धुतली आणि ती दळल्या गेली आणि तिचे पानगे केले 3. एक देवाला पानग, गाईला पानग आणि एक त्यांचा नियम होता, एक तीर्थाला ठेवायचं. तीर्थ होतं गावात, तीर्थात सोडायचे. तर तीर्थामध्ये सदाव्रत नावाचा विधी होत असतो. जलचरानं ते खाल्ल्याच्या नंतर सदाव्रत म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये 3 प्रकारच्या अंत्यविधी आहेत. ही गरज नव्हती सांगायची, पण सदाव्रत पुन्हा एखादा म्हणीन याला काय म्हणतात, त्यानं नंतर वकालत करण्यापेक्षा आपणच जेत झालेलं बरं. विठाला 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 विठाला. आपल्याकडे दफनविधी, दहनविधी आणि उत्तर भारतात पवित्र नदीत प्रेताला सोडून देतात. जशाला तसं स्पीकरवाले प्रेताला सोडून देतात. सदाव्रत नावाचा विधी पाण्यात टाकण्याची पद्धत आहे. तो नैवेद्य टाकला, एक गाईला देऊन टाकला आणि देवापुढचा नैवेद्य, मग ते नैवेद्य स्वतः घ्यायचे. तो नैवेद्य समोर वाढून घेतला. तेवढ्या अवकाशात एक कुत्री आली दारात. नुकतंच त्या कुत्रीनं 5-4 पिलांना जन्म दिलेला होता. 4-2 तासापूर्वी 4-2 पिलांना तिने जन्म दिला होता. तिचं पोट रिकामं झालेलं होतं. तिच्या लक्षात होतं आपण काही जरी खाल्लं तरच आपल्याला दूध येणार आणि आपली बाळं वाचणार. म्हणून ती इकडं तिकडं भटकत होती. तेवढ्या अवकाशात एका तुळशी वृंदावनापाशी साधू जेवायला बसलेला बघितला आणि ती कुत्री तिथंच होती. तुम्ही अजून लक्षात घ्या, भूक लागलेल्या कुत्रा आपलं जरी असेल तर बांधलेलं कुत्रा असावं, त्याच्या बाजूला आपण जेवायला बसावं. आपण खाली हात केला की खाली बघतं
आणि घास तोंडाकडे नेला की पुन्हा कुत्रं वरी बघतंय आणि लागलीच कुत्र्याच्या तोंडाला पाणी येतंय, खाली लाळ पडत असते. म्हणून जेवताना वगैरे कुत्रं जवळ नसावा, नैवेद्य झाकलेला असावा. विज्ञानाच्या पद्धतीनं त्याच्या लाळेत रॅबीज असतात जंतू, ते जवळ पडतेत. म्हणून शक्यतो कुत्र्याला लांब ठोत जावा. बऱ्याच कुत्र्याला कळत नाही कुत्रे कुठं बसवावा. विठाला 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 विठाला. शक्यतो कुत्रे कुठे असावं हे माणसाला कळालं पाहिजे. आणि ज्यांना कळत नाही ते असं समजायचं की मागच्या जन्मातलं याचं काही ऋण राहिलं, याच्याकरता हे कुत्र्याच्या सोबत आहे. विठाला 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 विठाला. कुत्री त्या कपोतकल्पित नावाच्या साधूकडे पाहत होती. अजून 2 प्रसंग याच्यात ते एवढाच सांगतो फक्त. ती पाहत होती आणि साधूच्या लक्षात आलं पोटाच्या झुरळ्या झाल्यात, व्याकुळ आहे. त्या अर्थी बाळांची आई आहे, त्याच्यातली अर्धी भाकरी मोडली. कल्पना करा ज्वारी किती कष्टातली होती, विचार करा. त्याच्यातली अर्धी भाकरी कुत्रीला फेकली आणि कुत्रीनं त्या भाकरीला तोंडात धरलं. तिकून कुत्री आहे आणि इकून कपोतकल्पित नावाचा साधू आहे. तेवढ्या अवकाशात दोघांच्या मधातून मुंगस पळालं. मुंगसाचं अर्धांग सोन्याचं झालंय, अर्धांग. त्याच्यानंतर हे मुंग 14 यज्ञात लोळलं, राहिलेला एक पण केस सोन्याचा झाला नाही. एकीकडचं अंग सोन्याचं. का? हे अन्नदानाची ताकद होती. अन्नदानच त्या योग्यतेचं होतं ना. तशा स्थितीत केलेलं अन्नदान, कारण अन्नदानासारखं पुण्य जगात कुठलंच नाही. फार मोठी ताकद आहे. म्हणून विटेवरच्या मालकाने अनुसंग घेतला पांडवांना. पांडवांच्या पाठीमागे 4 कोप होते. मी सांगत नाही ते. मला बैल 2, जमीन 300 एकर कशी नांगरू, मला 2 तासात त्याच्यात चाल प्रमाण विठ्ठल विठ्ठल वगैरे सगळे आपल्याला मोजकं बोलायचं असते. ट्रॅक्टर किती भारीचा आणावं, पण आपला बांधा आला की वळून घेतलं पाहिजे. दुसऱ्याच्या शेतात घातल्या हानी न ते रूम मर्यादा असते. कशाला आपण दुसरीकडे घालायचं, आपल्या आपल्या चौकटीत बसायचं ठरलं पाहिजे. एका बाईच्या घरी 5 क्विंटल सोनं होतं. मंगळसूत्र किती वजनाचं घालावं, 5 छटाकाचं. तिनं 9 किलोचं घातलं, वजनच मेली. अख्ख्या भावकीची सक्रात मातीत घातली तिने. विठाला 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 विठाला. भगवंतानं सांगितलं यज्ञ करावा लागतो. 56 देशाच्या राजाला पत्रिका दिल्या. पत्रिका वाटायचं काम एक जणाकडे दिलं. आलेल्या पाहुण्यांना गंध कोण लावायचा हे काम दिलं. बघा बुवा, पांडवाच्या यज्ञात 1400 ब्राह्मण होते, ज्यांची जीभ केळीच्या पानासारखी पातळ होती. रंभा पत्र जीवा सुचाग्र तो टोक हेवा. सुईच्या आणीसारखं टोक आणि रंभा म्हणजे केळीच्या पानासारखी पातळ जीभ. पाणिनीचे सूक्त म्हणत असताना असं वाहत्या गंगेचं पाणी थांबावा अशा अवस्थेतले साधू होते. विद्वान विद्वान साधू असे 1400 लोक होते. पांडवाच्या यज्ञात 1400 लोकायला 1.5 ते 2.5 किलो सोन्याचं ताट जेवायला होतं. मी तितकं वर्णन करायलो म्हणजे माझ्या सासरवाडीतलं चोंबाळीनं, हे ध्यानात ठेवा. एवढा मोठा भरगच्च यज्ञ होता. पांडवाच्या यज्ञातल्या प्रत्येक गोष्टी एकमेकाला वाटून दिल्या. तो उचिष्टेकाळी धर्माघरी याच्यावर सांगतोय, प्रत्येकाला वाटून दिलं. आता तुमचा हा सप्ताह आहे. आता 9:15 वाजता पंगत बसेल. 9 वाजून 10 मिनिटाला 15 मिनिटाला किंवा 5 मिनिटाला पंगत बसेल. तर त्या पंक्तीचं नियोजन ठरलंय. ही पंगत कोणाला द्यायची, त्यांनी किराणा कुठल्या दुकानावर आणलाय, आचारी कोण लावलाय, पात्र किती आणलेत, ग्लास किती आहेत, द्रोणे किती आहेत, पंक्तीला काय स्वयंपाक केलाय, लोक किती येतील, आज पुरतील का, जिम्मेदारी येते माणसाकडे. 10-5 माणसं जर महाराज उपाशी गेले तर अपमान कोणाचा आहे, ज्याची पंगत आहे त्याचा. म्हणजे आहे का नाही त्या माणसाला आजच्या दिवसापुरतं त्या माणसाच्या हृदयावर दडपण आहे, थोडंसं वजन आहे, किंवा हे सगळं व्यवस्थित व्हावा, प्रत्येकाला पुरावा. वाहणारी माणसं सुद्धा तशी गोड असावा, नाही तर सारेच जर बसली तर कसं आहे, याचं नियोजन आहे का नाही. मग आपल्या ह्या एवढ्या सप्ताहाचं जर असं नियोजन असेल तर पांडवाच्या यज्ञामध्ये 43,832 लोक एका पंक्तीला होते. 43 लाख. एक म्हणला बाळू महाराजाच्या गोळ्या संपल्यात, नको मानू. मानील तो देईल काही आणि न मानील तो नेईल काही. मला सांगा, ज्या नालायकाला मायबापाचं अस्तित्व माहित मान्य नाही ते भडवे पुराणाला तरी काय मानतील. विठाला 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 विठाला. आणि असं सगळ्यांनाच जर मानलं असतं तर एरवी तिथी वेधिरी कवळे ते चांदनिया ते म्हणे पिवळे तै माझ्या स्वरूपी निर्मळे देखती दोष. भगवान सांगतात, अर्जुना अरे असे काही नालायक माणसे मला सुद्धा दोषी म्हणतात. ज्ञानोबा आहे तुकोबरायला तरी कुठं चांगली म्हणली काही टक्के.
नाथबाबांना तरी कुठं म्हणले? मग बाळ्याच्या सगळ्याच शब्दाला विश्वास ठेवते ही अपेक्षा तरी आपण कशाला करायची? बरं चला, हे सांगण्यात काय जिंकायचंय मला? वक्त्याने स्वतःच्या मनचं भाष्य करणं कीर्तनातल्या बरं का, वारकरी संप्रदायातल्या. गाईचं मांस खाल्लं इतकं पाप लागतंय. विठाला 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 विठाला. मग एवढी लोक एका पंक्तीला आहेत. भात तांदूळ कुठून आणला असेल? आज केलेला पदार्थ 6 महिने होत नव्हता गोड आयटम. आज खीर केली असेल, उद्या बासुंदी असेल, परवाला गुलाबजामुन असतील, बालुशाही असेल. सगळे वर्ण सुद्धा बदलत होते, वर्ण पण बदलत होते. परवाला आम्ही एक जणाला म्हणलं, पंढरपुरातल्या मालकाने माऊली महावैष्णव ज्ञानोबारायला जेवायला मुगाचं वरण केलं. तो काय बोलते म्हणले मला. अरे सुंबळ्या, तू वाची जाय ना. वाचव ना सुंबळ्या. शेपुडीवानी इथं इथं तोंडला इथं तुला वरचं कसं खायला भेटेल? तू समाधी प्रकरण वाच, तू तीर्थावळी वाच, लक्षात येईल का नाही? वाचल्याशिवाय महाराज एक तर बहुश्रुत असावा, नाही तर बहुवाचक असावा. ज्यानं चांगलं वाचिलंय का तो एक चांगला असतो, आणि बहुश्रुत असावा. पण बहुश्रुत बी भंगाऱ्याचं ऐकणार नसावा. अशा मुरब्बी आधारीव लोकांचं ऐकलं पाहिजे परमार्थातल्या. आमच्यासारख्याचं ऐकू नका कालच्याचं. विठाला 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 विठाला. माणसं कीर्तनाला गर्दी करतात म्हणजे लय पुण्यवान आहेत का? हा भाग सांगू तुम्हाला किती पवित्र आहे. ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुड घ्यायला सांगा. ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुड घ्यायला सांगा. या भागामध्ये मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राचा वास आहे. या प्रांतात, बरं या प्रांतात. मी इकडे आलो म्हणजे तुम्हाला चोंभाळतोय हे डोक्यातलं काढून टाका. या प्रांतामध्ये भगवान प्रभू रामचंद्राचा वास आहे. या प्रांतामध्ये निवृत्तीनाथांचा वास आहे. या प्रांतात त्र्यंबकेश्वराचा वास आहे. या प्रांतात आदिशक्ती भगवतीचा वास आहे. या प्रांतात काही अंतरावर जवळच सद्गुरू जोग महाराजांच्या संस्थेतले आधारीव या भागातले आहेत. काय काय ताकद आहे सांगू तुम्हाला याच्या पुढचं. तरी पण ह्याच हायवेला लाखानं बोकडे कापित येताना, लाखानं. ते तिकडे उतार असल्यामुळे रक्त तिकडे जातंय, नाही तर गाड्या भरल्या असत्या लोकांच्या. म्हणजे माणसं गर्दी करतात म्हणजे लई शान आहेत. अद्याप नाही माणसं आहेत ना. आग्या मोळाच्या माशात काही फरक नाही. आग्या मोळ का धुपन आणलं की कांदा काढू देते आणि गंध लावलेला डसत आहे. असं काही नाही समजायचं. सत्तेची लांबी आणि रुंदी पाहायचीच नाही, परमार्थाची खोली पाहायची. खोली. हा आमचा 3 एकरचा मंडप होता. काय सांगू तू फुकणे. हा ज्यानं मंडप घातला त्यालाच माळ नव्हती. तेवच कीर्तन ऐकायचं आणि संध्याकाळी धाब्यावर जायचा. आणि काय करतो तू हा मंडप? अरे तुला मानू मानून तुला वैरण वर्णन करू करू कीर्तनकार मातीत जायचा एखादा. विठाला 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 विठाला. एवढं नाही सांभाळलं पाहिजे. चला सगळ्या गोष्टीचं नियोजन केलं. पात्र टाकायची कोणी? पात्रावरचा सर्वात मोठा एक प्रधान पदार्थ म्हणतात त्याला, त्याचं नाव आहे लवण, म्हणजे मीठ. मीठ हे ते कोणी वाढायचं, पाणी कोणी वाढायचं, सगळी शिस्त. आपल्याकडे पात्र, पाणी, मग द्रोण. द्रोणाच्या आधी पाणी देत असतील बरं. इद उदको शिंजनो सपात्रो भयस्थिता आदि जायते नाया नैवम गिरगावकर लिखितम. पाणी अगोदर. आता कोणतं कधी वाढते त्याचं मेळ नाही. फक्त पदार्थाचा नियम आहे. पक्षाच्या दिवशी, पक्ष म्हणजे हे मी राजकारणातलं म्हणत नाही, पक्ष म्हणजे पितृतिथी, या दिवशी मीठ आणि कढी सगळ्यात शेवटी वाढीत असते. पितराच्या दिवशी वर्ष श्राद्ध असेल, काही असेल, मासिक श्राद्ध असेल, तर कढी आणि मीठ हा सगळ्यात शेवटी वाढायचा विषय. बाकी नाही. बाकी मिठे अगोदर वाढत असतात. मग मीठ कोणी वाढायचं, पात्र कोणी टाकायचं, द्रोणे कोणी ठेवायचे, ते पाण्याचे पात्र कोणी द्यायचे, पाणी वाढायचं कोणी, मग भात कोणी वाढायचा.
पक्वान्नामध्ये भात हे भगवान शिवशंकराचं अधिष्ठान. तंदुलादि पंचानन स्थितो अग्र सर्व पात्रे अन्नपूर्णे भयस्थितम मुच्यतेना यस्सकारा भवस्थितम जठरानलो तृप्ता उदकोर शांतिर्विधी स्थितः ये तत्सर्वाति जायते जठरानलो जठरानलो तृप्ता भयवासायः यस्सर्व सुधा निवारण हितार्थायाम तंदुला भय जायते. असे श्लोक म्हणायचे पूर्वीच्या काळात. आता काही श्लोक लाल दोऱ्याचं काढीन पाणी तुला टांगीन बेंडकुळेवानी यम इतका हानीन तुला भडव्या इंच भर जागा ठोचाने लाल करायची. आणि मस्त पंच ऐकून घेतात काही बी म्हणलेलं काही ऐकून घेतात. श्लोक कसे काल परवा एक श्लोक ऐकला मी. राम लक्ष्मण हे दोघे बंधू जेवायला बसले दही भात लिंबू. बसते तुमच्या डॉक्टरी पेशात भाताव दही शक्य आणि दही नसेल तर लिंबू शक्य. पण लिंबू आणि दही एकत्र खाणं रुमाल संघ घेणं संघ एसटी तर बसू द्याचा नाही कंडक्टर इतकी एसटी घाण करीत. आणि कसला श्लोक बरं जाऊ द्या इथपर्यंत ठीक आहे. त्याची अक्कल नदीला गेली असेल पण पुढे इतकी अक्कल शेणखाला गेली. जेवता जेवता अपमान झाला ताटात उंदीर रिकामी जागा करून गेला. मला वाटतं पंक्तीत दाबला पाहिजे पंक्तीत. असा श्लोक म्हणला ना त्यानं असा तिंबाळायचा हो की जसा मशीन चिखल तुडीला आहे. काय काय मला सांगा काय उंदराची माय येली हो लक्ष्मणाच्या ताटात लगी करायला. लक्ष्मण कोण आहे? शेषाचा अवतार. सगळ्या सरपायचा मालक शेष आणि शेषाच्या ताटात उंदरान लगी करावं काय माय वेली त्याची. उरंगाची आवाट चाली मुशके थे कुटी केली आरसा दिना खंडली आयुष्य मर्यादा. सर्पाचा रस्ता जर वलांडला तर 2.5 दिवसाचं उंदराचं आयुष्य कमी होते. तर शेषाच्या ताटातलं गुशंका करणं काय श्लोक म्हणत असेल. वा याला मेल्यावर पाराव बांधावा घंटा बांधल्यावर सगळ्या लोकांना हात लावला पाहिजे. वा आमच्या गावातला 1 नंबरचा इदवाने. वा 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 चालता चालता त्यालाच हात लावला पाहिजे. हे सोमळ्या कुठला विढाला विठाला 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 विठाला. मिष्टान्न कोणी वाढायचे. भाकरी पोळी भाजी कोणी वाढायची. मेतकूट कोणी वाढायचे. मेतकूट हा पदार्थातला एक नाविन्यपूर्ण पदार्थ आहे. काही एवढं साहस नसते. 2-4 डाळी भाजून त्याचं पीठ केलेलं त्याचं नाव मेतकूट. पंचामृत कोणी वाढायचं. हे अभिषेकाचं वेगळं आणि खाचं वेगळं. अभिषेकाचं खाचं पंचामृत नाव मोठं लक्षण खोटं. ते हिशोबात खावं लागतं. असं शॉट लागल्यावानी फुरका हाणणं ठसका लागणं पुढचे भरणं संगच. कारण हे पंचामृत काय असते. दही असते शेंगादाण्याचा कुट्टा किंवा तिळाचा कुट्टा मिरच्याचे 2-4 तुकडे नरस दही किंवा चिंच करून केलेलं आंबवण त्याला पंचामृत. हे पण कोणी वाढायचं. प्रत्येकाची शिस्त लागली. पहिल्या दिवसाच्या यज्ञाची आहुती आटपली. येण सर्वास्थितम मखे भवशुधा स्थितम यस्सर्वाय जायतेनं यजः सर्वास्थितो मघायं घ्रतेषु शुंजावदायां रुक्मिणी पांडुरंग प्रमुख पंचायतन देवता गिरिजा शिवस्थित प्रमुख पंचायतन देवता ब्रह्मा सावित्री स्ततः यत् सर्व देवता पुनितं यत् योगी तपि सिद्धानुरागी यत् करिष्यतेन स्वाहा. ब्राह्मणाने सांगितलं आता पंक्ती बसवा. बसल्या पंक्ती. पंक्ती बसल्याच्या नंतर घरी एक व्यक्ती होता. त्या व्यक्तीला विचारलं पहिल्या पंक्तीला लोक किती आहेत. त्यानं सांगितलं 43,832. त्या व्यक्तीचं नाव होतं संजय. घरी बसल्या बसल्या सांगत होता त्याचं नाव संजय महाराज. एवढी लोक आहेत सज्जनांनो. एवढी लोक पंक्तीला बसल्याबरोबर यजमानाला घाम आला. त्या यजमानाचं नाव होतं धर्म. आतमध्ये गेले. द्रौपदीला सांगितलं सखे हे सखे जी सांसारिक लोकाला 6 गोष्टी नशिबाने भेटतात. त्याच्यात 1 नंबरला जर सांसारिक माणसाला भेटत असेल तर बायको. ती जर सात्विक भेटली तर वनवासात स्वर्ग आणि ती जर खट्याळ भेटली तर बंगल्यात मसनवाटा. कर्कशे संगती दुःख उदंड भजिती. सात्विक भेटाल. पांडवांना द्रौपदी सारखी सात्विक
काय द्रौपदी होती, द्रोह जा येते द्रौपदी, जीवनात वैषम्य नाही, द्रोहच नाही, तिचं नाव द्रौपदी. सगळे जी एक बोलू का तुला? काय मालक? अगं आपल्या यज्ञामध्ये पहिल्या पंक्तीला 43,832 लोक. अगं बाई, वा 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 वा, पहिल्या दिवशी एवढी संख्या, वा वा, काय पुण्याचं काम आहे. आपल्या पहिल्याच दिवशी 43,832 लोक एका पंक्तीला. काय यज्ञ मालक आपला. द्रौपदीचं अंतःकरण नाचत होतं माऊली, अंतःकरण नाचत होतं, अंतःकरण. आणि धर्माला आकडा पाहिला ऐकल्याच्या नंतर घाम येत होता. विरुद्ध म्हणजे धर्म हा दानशूर नव्हते असं नाही, धर्माला अन्नदानाचा कंटाळा येतो असं नाही, धर्माला एक वेगळं दुःख आहे. द्रौपदीला सांगितलं, प्रिये अगं एवढ्या लोकांचा आकडा ऐकल्याच्या नंतर तू फार आनंदाने वेगळं झालेली आहेस. तुझ्या अंतःकरणात वेगळा शब्द चुकीचा आहे. आणि तू आनंदाने अशी उत्साहित झालेली आहेस. तुझं शरीर पुलकित झालेलं आहे. तुझ्या अंगावरचा रोम न रोम प्रसन्न होत आहे एवढी लोकांची संख्या ऐकल्याच्या नंतर. ती म्हणली, मालक आपल्या यज्ञामध्ये जितकी जास्त लोक जेवतील का तितकं आपल्याला पुण्य प्रदान होईल, तेवढी पात्र आपल्याला प्रदान होईल. एक बोलू का? पात्राचं नियोजन केलं ग, मीठ वाढायचं नियोजन केलं, पाण्याचं केलं, द्रोणाचं केलं, पाण्याचं पात्र केलं, भाज्या कोणी वाढायच्या, मेथकूट चटण्या कोणी, कोशिंबिऱ्या कोणी, मिष्टान्न कोणी, सगळं केलं नियोजन ग. विडे कोणी द्यायचे जेवण झालं याचं नियोजन केलं ग. गंध कोणी लावायचं याचं नियोजन केलं ग. अधिकारी लोक आले तर त्यांचे पाय धुवायचे याचं पण नियोजन केलं ग. काही अधिकारी आले तर त्यांना वस्त्रदान करायचं याचं सुद्धा नियोजन केलं ग. काही सामान्य लोक आले तर त्यांना दक्षिणा द्यायचं हे काम दुर्योधनाकडे लावलं होतं, हे पण नियोजन केलं ग. मग मालक तुम्हाला दुःख कशाचं आहे? किराणा उडेल, अद्याप उडत नाही, किराणा अद्याप उडत नाही. द्रौपदी आपल्या भांडारगृहातला किराणा याच्याकरता उडत नाही की तिथं प्रत्यक्ष अन्नपूर्णा उभी आहे. धर्माचं वाक्य होतं, प्रत्यक्ष अन्नपूर्णा उभी आहे, याच्याकरता किराणा संपत नाही आपला. मग मालक चिंता कशाची आहे तुम्हाला? एकच चिंता आहे द्रौपदी, पहिली पंगत उठल्याच्या नंतर दुसरी बसवायची कुठं? द्रौपदीनं सांगितलं, मालक पहिल्या पंक्तीतले 43,832 लोक जेवून उठल्याच्या नंतर जागा घेऊन थोडे उठणार आहेत, जागा तर तिथंच राहणार आहे, आसनपट्ट्या तिथंच राहणार आहेत, आणि मग त्या जागेवर बसवायचे. हे सगळं मान्य आहे ग प्रिये, पण त्यांनी जेवलेली उष्टी पात्र कोणी उचलायची? द्रौपदीनं सांगितलं, यज्ञ किती दिवस चालणार आहे? 1 वर्ष 53 दिवस. द्रौपदीनं सांगितलं, 1 वर्ष 53 दिवसाचे पात्र उचलायचं काम मला सांगून टाका. द्रौपदीचं वाक्य बरं, माझं नाही, माझं नाही, द्रौपदीचं वाक्य, द्रौपदीचं वाक्य. वैकुंठवासी ज्ञानभास्कर रंगनाथ गुरुजी परभणीकर सांगायचे, स्वतः द्रौपदीनं भाग दिली धर्माला, मालक काळजी करू नका, 1 वर्ष 53 दिवसाचे म्हणजे एका वर्षाचे 365 आणि त्याच्यात 53 दिवस मिसळा. दादा इतक्या दिवसाचे पात्र मी उचलीन, असं आपल्या पतीला छाती ठोकून द्रौपदीनं सांगितलं. तर द्रौपदीनं धर्मानं एक सांगितलं द्रौपदीला, प्रिये मी अर्जुनाला म्हटलं तर अर्जुनानं सांगितलं मला पत्रिका वाटायचं काम दिले, सगळ्या गोष्टी दिल्यात, याबद्दल काही दुमत नाही. मी भीमाला विचारलं तर भीमानं सांगितलं 2-4 भाज्या शिल्लक करायला लावा, पण मला हे पात्राचं काही सांगू नका. नकुल सहदेवाला विचारलं तुमची काय परिस्थिती? ते म्हणले काय किराणा लागतोय तितका आम्ही वाहत राहू, ते सांगा. भीमाला सांगितलं, भीम म्हणला मला तूप घागरीनं वाढायला आम्ही वाढतो, पात्राचं मला सांगू नका. एक बोलू द्रौपदी तुला? मी नाही बरं, धर्म म्हणतात, धर्म म्हणतात. द्रौपदी एक बोलू? अगं जिथं धर्म नावाचा पती पात्र उचलित असताना शंकेच्या थारोळ्यात पडलाय. अर्जुनासारखा पती ज्याने भगवान शिवशंकरांनी त्याची पाठ थापटावी, संग्रामे अर्जुनतीला, तोही थकलाय. अगं ज्यानं पाय आपटिल्याच्या नंतर 2.5 किलोमीटर मध्ये झाड उभं राहत नाही तो भीम थकलाय. घोड्याची आणि बैलाची पारख ज्याला कळती असे नकुल सहदेव थकलेत, आणि तू एक स्त्री आहेस ग, एक स्त्री आहेस तू. ऐका ना म्हणे मालक, माझ्यावर विश्वास ठेवा, विश्वास ठेवा.
मी तुमचं खरंच काम करील. 1 वर्ष 53 दिवस उद्यापासून आजपासून पात्र उचलायचं काम डोक्यातलं काढून टाका. एक पंगत होईपर्यंत फक्त तुम्ही शांत बसा. तुम्हाला जास्त स्वेदांवरुता तिस काया, काया म्हणजे शरीर, स्वेद म्हणजे घाम, तुमचं अख्खं अंग घामानं माखलेलं आहे. तुम्ही शांत बसा. आणि द्रौपदी स्वतः हातामध्ये अब्दागिरी घेतली आणि अब्दागिरीनं वारा घालीत होती. ते वारं सहन होत नव्हतं. द्रौपदी अगं ऐक ग, ऐक ऐक द्रौपदी, हे पात्र कोणी उचलायचे? दुसरी माणसं बसायचे कसे? 56 देशाचे राजे महाराजे, यती योगी जपी तपी सिद्ध अनुरागी सगळी जमा झालेली लोक आहेत. चंद्र सूर्य तोपर्यंत आपल्या नावानं श्रुती ठोठावील. ज्ञाती लोक आपल्या नावानं नाना प्रकारच्या सुपाऱ्या फोडतील. मालक शांत व्हा. मी करते ना सगळं, मी करते ना. माझ्या माईंनो, द्रौपदी सारखा दिलासा जी स्त्री आपल्या पतीला देती, द्रौपदी सारखा दिलासा जी आपल्या पतीला देती, तिला महाराष्ट्रातली जगदंबा, महाराष्ट्रातली लक्ष्मी, महाराष्ट्रातली सावित्री, महाराष्ट्रातली गिरिजा, महाराष्ट्रातली विटेवरची मालकीन म्हणून घ्यायचा अधिकार आहे. आपल्या पतीला आधार देणारी. पती आणि पत्नी संसारूपी रथाची चाकं आहेत. एक खालीवरी झाले की गाडी गाडी उलटत असती. ह्या पालटी उलटी गाडी होत असती. दोघं सम असले पाहिजे. एक चिच आणि एक आंबा नाही झालं पाहिजे. साम्यवाद असला पाहिजे दोघांच्या मध्ये. याचंच तर नाव संसार आहे. जे संसारात नीट वागतात का त्यानंच परमार्थात बजबज केली पाहिजे. जे संसारात उलटून घेतात का हे परमार्थात जरी आले तर परमार्थ खाली घालायच्या मागं करते नाही. आहे कची धड नाही त्याची परतर पुसू शिकाय. संसारात नीट वागलं पाहिजे. बाईनं नवऱ्याला गोड बोलायचं तर महाराजाला जीव घालायचं. महाराजाला काजू टाकून दूध द्यायली, नवऱ्याला टायमाला भाकर देईन. अशी बाई ज्या गावात आहे त्या गावात पाऊस कमी पडतो. टकटक तिघी दिसायल्यात, नवऱ्याला नीट बोलत नाही. तुम्ही उभ्या राहते की जण पटकन उभं राहते की जण मी नाव घेणार आहे. माग बघूत नका तुम्हीच. उभ्या तिघी जण उभ्या राहा. पुन्हा दोघी माग लक्षात आल्या, त्या काचटल्या त्या जरा लगेच लक्षात आल्या. राहू द्या, पहिल्यांदा आलोय एवढ्यावर माफ करतो. तुम्हाला एकूण एकीची शपथ आहे, नवऱ्याला नीट बोलत जा. बाईचा सर्वात मोठा देव आपला पती आहे. मुलाचा सर्वात मोठा देव आपले मायबाप आहेत. आई वडिलासारखा देवच मोठा कुठला नाही. मायबापाचं दिवसात एकदा दर्शन घेणाऱ्या पोरानं भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया पडायचं नाही. कवडीचं पाप लागलं तर गिरगावकर फेडायला तयार आहे. आई वडिलांचं दर्शन घेण्यात फार मोठी ताकद आहे. दिवसात एकदा जी स्त्री नवऱ्याचं दर्शन घेते का, एकदा 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 आखे तीर्थ तिच्या पाया पडतात. आणि जी दिवसात 3दा नवऱ्याचं दर्शन घेते का, तिच्या पंढरपुरातला मालक पण पाया पडतोय. लोपामुद्रा. किती स्त्रिया सांगायच्या तुम्हाला, किती 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 स्त्रिया सांगायच्या. चांगलं वागायचं. याचंच तर नाव सप्ताह आहे, याचंच नाव कीर्तन, याचंच नाव भागवते, याचंच नाव रामायण, याचंच नाव प्रवचन, याचंच नाव भजन आहे. घरात चांगलं वागणं. कधी कधी काय होतं माहिती आहे का, नातवाची लक्झरी दारात उभी राहते सकाळच्या शाळेला. नातवाला कोल्या शाळेत टाकला असेल त्याला नेण्यासाठी ऑटो रिक्षा, लक्झरी, व्हॅन वगैरे काय म्हणतात ती दारात उभी राहते. आणि त्याची आई पोळी लाटी ती की आपल्या मुलाला डब्बा द्यावा. मग त्याची आई जर पोळी लाटीत असेल तर आजीनं डबा भरायला काय हरकत आहे. आजीनं त्याची पेन्सिल द्यायला काय हरकत आहे. आजीनं त्याचे सॉक्स द्यायला काय हरकत आहे. आजीनं त्याचं दप्तर द्यायला काय हरकत आहे. पण त्याची माय स्वयंपाक करीत तिनं आजी तुळशी लिडे घाली ती. आणि त्याची पेन्सिल विसरली, पेपर कोरात. ती म्हणली महाराज आमच्या पोरानं नातवानं पेपर कोरात द्याला. म्हणलं मोठं झाल्यावर तू अंगावर ट्रॅक्टर घालणारी तुझ्या. ते शाळेत गेल्यावर तू 15 हरिपाठ वाच नाही, इतके नसते. पण ते शाळेत गेल्याच्या नंतर तू 15 हरिपाठ वाच, 100-200 गाथे वाच आणि 1100 तुळशीला प्रदक्षिणा करणं. आपल्या घरातल्या चिमुकल्याला विद्येच्या मंदिरात पाठवणं याच्या इतका हरिपाठ मोठा कोणता आहे. याच्यापेक्षा भजन कोणतं मोठं आहे. देव आणि संत या दोघांच्या मंदिराच्या बरोबरीचं जर मंदिर जगात कोणतं असेल तर ते तिसरं मंदिर आहे, विद्येचं मंदिर. अनन्य साधारण महत्व आहे त्या मंदिराला. हो, म्हणून त्या मंदिरात पाठवत असताना बायकांनी थोडासा लहानपणा घेतला पाहिजे. पाठवलं पाहिजे नातवाला सजून. तो भविष्यात त्या देशाचा तारा होईल. अहो, विद्वान झाला तर चांगले ग्रंथ वाचून कीर्तन करील, हे का नाही. गाणी नाही म्हणणार. चांगले 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 ग्रंथ वाचून कीर्तन करील. अभंगाचे पुरावे देईल, श्लोकाचे पुरावे देईल, ओयाचे पुरावे देईल, संत महात्म्यांचं चरित्र सांगेल. त्याच्याकरता पाठवा शाळेत, पाठवा. गरज काळाची. संसारातल्या लोकांना मदत करणं अत्यंत गरजेचे. मालक तुम्ही काळजी करू नका. धर्मानं सांगितलं, प्रिय तुला एक बोलू का, मला 365 दिवसाची भाग देऊ नकोस ग.
फक्त आजच्या जेवढ्या पंक्ती होत्या तेवढ्या पंक्तीचे पात्र उचलायचं काम. तुम्ही मला किती शांत बसा, मी सगळं करते. सुवर्णाची मूर्ती होती एक. ती मूर्ती होती विटेवरच्या मालकाची, जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्म्याची सुवर्णाची मूर्ती होती. हे मास्ति तोय प्रतिमा अस्ति जायते कृताम द्वारकाधीशास्ति पवित्राति क्रियो. हे म्हणजे सुवर्ण, सोन्याची मूर्ती होती. मूर्ती कोनाड्यातली काढली, बावनिया चंदनाचा पाट टेकला, तापलिया तेला बावनी चंदन शनैक बुंद शीतल करी. आनंद विशेष एक चंदन आहे, ते फार फार मोठं नाविन्यपूर्ण चंदन. त्या चंदनाचा पाट आहे, त्या पाटावरती मूर्ती टेकली, खांद्यावरला पदर ओढला डोक्यावरचा, आणि डोक्यावरच्या पदराने ती मूर्ती साफ केली. ज्या वेळेला द्रौपदीचा श्रद्धेचा पदर मूर्तीला, सोन्याच्या मूर्तीला लागत होता, त्यावेळेला पंक्तीतल्या पंढरपुरातल्या मालकाच्या अंगाला कापरं भरत होतं. काय स्पर्श असेल होतो, काय ताकद असेल. ठराविक बायकांच्या पदरात फार मोठी ताकद होती. दीपावलीच्या धनत्रयोदशीच्या दिवशी पंढरपुरातले मालक आणि काशीतले मालक संत शिरोमणी नामदेवरायाच्या घरी आंघोळी करता आले. इतिहास वाचायचा मोठ्यांचा. आणि नामदेवरायाच्या घरी टावेल नव्हती, त्यावेळेला गोनाबाईनं डोक्यावरचा पदर ओढला, आणि काशीतले मालक आणि पंढरपुरातले मालक त्यांच्या जटा, त्यांचं तोंड स्वतःच्या पदरानं पुसलं. त्यावेळेला विटेवरच्या मालकांचं अंतःकरण नाचत होतं, अंतःकरण. तर शिवजीने विचारलं, प्रभू आज तुम्ही प्रसन्न काय? ऐका म्हणे, ऐका. स्वतःच्या वक्षस्थळातलं दूध पाजताना जिनं पदर नामदेवाच्या अंगावर झाकला, अजूनही बघा जुनी माऊली आपल्या लेकराला स्तनपान करत असताना त्याच्या अंगावर त्याचा पदर, तिचा पदर टाकीत असती. मग या पदरानं नामधारक झाकलाय, या पदरानं नामधारक झाकलाय. नामधारकाला झाकलेला पदर इतका पवित्र आहे की त्या पवित्र पदरानं आज आमचं तोंड पुसलंय, बाळनंदाचा पुसला. काय पदर असेल गोनाबाईचा, काय पदर असेल द्रौपदीचा. 28 स्त्रियांचे पदर पहा, काय काय पदर आहे ते, काय पदर, काय ताकद आहे त्या पदरांची, काय व्याप्ती आहे त्या पदरांची. भगवंताच्या डोक्यावर स्वयंपाक करण्यासाठी सरपणाचा भारा डोक्यावर होता. सरपणाच्या काड्या कुड्याचा भारा खाली टाकला, आणि देवाच्या डोक्यावर ते पाला पाचोळा थोडासा होता. हे सरपण टाकलं महर्षी सांदीपनींच्या आश्रमावर. त्यावेळेला सांदीपनी म्हणजे भारतातले नाही, पृथ्वीवर जितके देश आहेत का, या सगळ्या देशातला शिक्षण महर्षी म्हणजे महर्षी सांदीपनी, की ज्यांच्याकडे जगाचा बाप शिकायला होता. बघा वा, डोक्यावर पाला पाचोळा पडला, सांदीपनींच्या पत्नी उठल्या आणि पदर ओढला, आणि आपल्या पदराने त्याची टाळू पुसली. तो कोपऱ्यात जाऊन उकसाबुक शिरडत होता. तर एका मित्राने विचारलं, इतका का रडतो? आज मला यशोदेची आठवण झाली, आज मला देवकीची आठवण झाली, आज मला क्रतात्रेता युगातल्या कौशल्यीची आठवण झाली. काय ताकद असेल मला त्या पदरात. 28 पैकी 3 बायकांचे पदर सांगितले तुम्हाला, इतकी ताकद असते त्या पदरात. द्रौपदीने त्या पदराने विटेवरच्या मालकाची सुवर्णाची प्रतिमा पुसली. तो उचिष्टे काढी धर्माघरी या, याच्यावर सांगतोय. कीर्तनकारानं किती लांब जावं पण कडीभावर यावा, एसटी किती लांब यावं पण बस स्टँडला आली पाहिजे. मधात पॅसेंजर सोडले होते काय खातील आहे का नाही, आपल्या कडीभावर आलं पाहिजे. देव तिथं चाचरत होता यज्ञामध्ये. काय कारण असेल माझी प्रतिमा पुसण्याची? तेवढ्या अवकाशात द्रौपदी आईसाहेब उठल्या आणि एक तुळशीची मंजूळ घेतली. मंजूळ डोक्यावर नाही ठेवली. आपल्याकडे नियम आहे, जिवंत माणसाच्या फोटोला हार घालून भिंतीवर फोटो जर लावला तर समजायचं ह्यो गेला, अशी पद्धती बरं आपल्याकडे. हा, जिवंत माणसाचे फोटो लावत जा, पण त्या फोटोचे चेहरे दक्षिणेकडे नसावा, एक. आणि जिवंत माणसाच्या फोटोला हार नसावा, 2. एका घरी एका मुलाचा गळ्यात हार घातलेला पाहिला. चहा, काळा चहा सांगितलं जर सध्या म्हणतो,
माझ्यासोबत उत्रेश्वर बापू होते वांगीकर. मी म्हणलं अरे बापू काय रे काय चहा प्यावा रे, बघ ना काय सुंदर असं लेकरू गेलं बाईचं. मी हात करून बाईनं चहा सोबत. महाराज हे लातूरला शिकायला आहे. त्याचा वाढदिवसाचा फोटो होता. मी म्हणलं बाई याला हार घातलेला फोटो आहे, नको ना लावू माय, अल्बममध्ये ठेव, सुटकेसमध्ये ठेव, भिंतीवर लावू नको ना. असे हार घातलेले फोटो पाहिले की असं वाटते गेले. अशी आपली संस्कृती सांगते, आपली संस्कृती सांगते, आपली संस्कृती. योग असा आला, मंजुळ घेतली, ती समोर टेकली. तुम्हाला एक माहित असेल, चरित्र पहा. लाहोर चित्र सशे रानडुकर धरणाऱ्याच्या कुळात एक पोरग जन्माला आलं. मी संस्कृती सांगतोय, संस्कृती. उलट शिकलेल्या माणसानं संस्कृती मातीत घातली बाडव्यानं. लाहोर चित्र सशे रानडुकर धरणाऱ्याचं पोरग, त्याचं नाव एकलव्य. पका बाबा, एकलव्य. एकलव्य द्रोणाचार्याचा पुतळा, त्याला श्री गुरु छेनी नावे. माती डोंगरी जायापाशी होती, त्याने कोळी त्रिजगती एकवद केली. मातीचे द्रोणाचार्य केले, पण मातीच्या द्रोणाचार्यावर गुरु म्हणून निष्ठा ठेवली. गळ्यात हार नाही घातला. त्याला माहित होतं द्रोणाचार्य जिवंत आहेत, समोर फुलं टेकीत होतं. हे आश्चर्य द्रोणाचार्याला कुत्र्यानं सांगितलं होतं. कुत्र जे भुकत होतं का, त्याला एकलव्य उठून नव्हता लावायचा. एकलव्याची रानात राहणाऱ्या लाहोर चित्र सशे धरणाऱ्याच्या कुळातलं पोरग इतकं विद्वान आहे की जिवंत द्रोणाचार्याच्या पुतळ्याला गळ्यात हार घालीत नाही, पुढं माल्यादिनी पुष्पादिनी सुगंधिनी वै प्रभो समोर ठेवतंय. याच्या आश्चर्यानं कुत्र ओरडत होतं, मागं न पाहता बाण मारले. आणि हे आश्चर्य आपल्या गुरुजींना सांगत होतं. कुत्र काय ताकद होती हो. अधिकारी लोक होते, अधिकारी लोक होते. संस्कृती मोडायची नाही. मला तर काही जास्त कळत नाही. फकरू महाराज आपल्याकडे एक जुने कीर्तन करायचे 2-3. साधी लोक होती, साधी. पण ती कीर्तनकार पायी यायचे. काय सप्ताह साधं साधं खायला असायचं. पहिल्या कीर्तनकारांना नामावर किंवा रूपावर बोलावा, 7व्या कीर्तनकाराने मागणीपर बोलावं, आणि मग काल्याच्या प्रसाद पर बोलावं. असे नियम पायी कीर्तन करून सांभाळले. काल परवा टपराच्या गाडीत बसणाऱ्या आमच्यासारख्या नालायकाने नियम मोडणं, देवाला पण कळणार नाही कोण्या नरकात टाकावा यांना. विठाला 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 विठाला. माणसं शिकलेली नव्हती, पण त्यांच्या अंतःकरणामध्ये आदराचा सागर होता. तुम्हाला एक आदरयुक्त भीती माहिती आहे का? आदरयुक्त भीती, आदरयुक्त भीती. पूर्वीच्या काळात प्रतिष्ठित माणूस समोरून आल्याबरोबर जुन्या काळातल्या बायका पटकन पदराला हात लाईत होत्या. एक आदरयुक्त भीती होती, आदरयुक्त, आदरयुक्त. हो, आता जावई आला तरी मला वाटतं त्या नवऱ्यानं पदराचे पैसे मातीत घालू नये. जिला मुळीच पदर घ्यावा वाटत नाही का, तितक्या बायकांनी मिटिंग घ्यायची ना आपल्या नवऱ्याला सांगायचं, उद्याच्या संक्रांतीला पदर फाडून आणि जा. कारण साडीचा 25% खर्च पदरात असतो. पदर असतो इतकाच, पण त्याला जास्त रंगरंगोटी कोंदण वगैरे केलेली असते ना, खर्च जास्त येतो, तर तितके पैसे वाचतील. मग 5-25 नवरे दुकानात गेले, असेच बैल होते ते दुकानात गेले म्हणले आम्हाला 25 साड्या बिना पदराच्या पाहिजे. म्हणजे का, आमच्या बायका होंडी सोसायटीच्या अध्यक्ष आहेत. होंडी कळालं तुम्हाला? आमच्याकडचा शब्द आहे. चला, संस्कृती सांभाळली पाहिजे. माझं मत आहे 2 का होत नाही, पण बांगड्या स्त्रीच्या हातात असावं. 2 का होत नाही, बांगड्या असावं. कशा करता सांगतो माझ्या माईंनो. माझ्या माईंनो, या विश्वातल्या एका व्यक्तीनं पण केलता उद्या सकाळी निष्पांडवी. हे लांबत कीर्तन काऊन माहितीये का? हे कांद्याला पाणी देतात त्याचा मी गवतो. कांद्याला पाणी भरता भरता हे नाही तर मी आता लोक तर 7-8 कांद्यात गेलो असतो. असं होतं ना ते. या तंगड्यानं अपघातापासून जरा जास्त वाचिलं तितकंच मोठं आहे आपल्याला. चला, नाही तर आता लोक 4थं श्राद्ध झालं. संस्कृती मोडायची नाही माझ्या माहिती. गरज काळाची संस्कृती टिकवणं. भीष्माचार्यानं पण केलता उद्या दुपारी निष्पांडवी पृथ्वी करीन. दर हालत होतं पंढरपुरातलं. तर डोक्याचा घाम पायात आलता. देवाने द्रौपदीने विचारलं दादा का?
उद्या तुझ्या कपाळावर बुक्का लागणार आहे, तू विधवा होणार आहेस. कोण म्हणलंय? भीष्माचार्य. चाल माझ्यासोबत. भगवान म्हणले आपण मध्ये येणार नाही. मध्ये मला पण जायचं नाही. 4 वाजले होते, सकाळची पूजा चालू होती, युद्धप्रसंग 18 दिवसाचा, आणि पूजा चालू असताना शिबिराच्या बाहेरून दर्शन घेतलं. आतून आवाज दिला, अखंड सौभाग्यवती भो. बाई पाया पडली कशाहून? बांगड्याचा आवाज आला. अखंड सौभाग्यवती भो. ताकद काय बांगड्याची लक्षात घ्या. मी म्हणत नाही तुम्हाला इथं रोग घाला. हो, 2 तर याच्यात 2 याच्यात 2 असावं बांगड्या. मग बाई म्हणून ओळखू तिनं. एसटीत मी एक जणाला जे हरी घातला देऊन थोतरच फोडीन. म्हणलं कस काय? तुम्हाला कळत नाही का मुलगी कोण आहे? आता कपडे तर माणसाचे होते. कपाळावर कुंकू नव्हतं, हातात बांगड्या नव्हतं. तेव्हापासून मी असं अपरिचित जाग्यावर मनानं कधी जेहारी घाली. पाप लागलं तर लागू द्या. मनातली मनात म्हणीन, पण तोंडानं म्हणतच नाही. काय काय कोण मुलगा आणि काय काय विषय नाही त्याला. पूजा आटपलीन बाहेर आले. कोण? पांचाळी. आशीर्वाद या जन्मातला का पुढच्या? विचारलं द्रौपदीनं. अखंड सौभाग्यवती भाऊ असा आशीर्वाद दिलाय, तो या जन्मातला का पुढच्या? म्हाताऱ्याने विचारलं सोबत कोण आहे? जोडा सांभाळणार. चपलापाशी उभं होतं ते. देव कुठे उभा होता माहिती? चपलापाशी. जोडा सांभाळणार. याचा दुसरा अर्थ सांगू माझ्या माईंनो? आयुष्याचा जोडा सांभाळणार होता सोबत. म्हाताऱ्याने सांगितलं काम झालं. तो झालं काम. भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षिले. ताकद आहे माझ्या माई. हाच यज्ञ पूर्ण करण्यासाठी एक महाराज आणायचा. भीम आउट. आउट शब्द इंग्रजी नाही का? मलाही फिरू आले. आपल्याला काही इंग्रजी येत नाही. 80 वर्षाची म्हातारी सुद्धा काय चाललं आजी? लय बिजी. काय करता? काय नाही, लय टेन्शन आले. 30-70% इंग्रजी बोलायची. तर मी रोज 2 गावचं खातो. मला जरा नाही याची का? शक्तिशाली भीमबाद नाही आला महाराज. धनुधारी अर्जुन बाद नाही आला महाराज. सत्यवादी धर्मबाद नाही आला महाराज. पण बाई गेली पाया पडी. आतून आवाज आला, अखंड सौभाग्यवती भव. आणि द्रौपदीनं साधू यज्ञ करता आणला नामाच्या ताकदीवर. काय बांगड्या आहेत पवित्र, इतकी ताकद आहे. दत्तात्रयाचं मंदिर आहे. एक बाई दळू लागली. श्रीमद भागवतातला एकादश स्कंद लक्षात येईल. पाहू नका, चांगलं वाचलं त्याचं ऐका. ज्यानं ओरिजिनल भागवत पाठ केलं का त्याचं ऐका. नाही तर भागवताचं काय नसतं. बऱ्यापैकी लोकांना भागवत सांगा वाटते. सुख सांगतात राजा परीक्षिते. काय सुदाम देव नावाचे ब्राह्मण होते बरं का. अत्यंत त्यांची गरिबी होती बरं का. काय सुदाम देवाची परिस्थिती नाजूक होती बरं का. मिठाचा खडा पाण्यात बुडून लेकराच्या ओठावर फिरवित होते बरं का. खारट पाणी चाटून चाटून लेकरं झोपत होते बरं का. काय सुदाम देवाची गरिबी होती बरं का. आणि काय भगवान त्याच्यावर प्रसन्न झाले आणि गाव बरं का सोन्याचं देत होते बरं का. तितक्यात लाईन आली, फॅन चालू झाला आणि वही पालथी पडली. आजा मेळनावाचा ब्राह्मण होता बरं का. काय सांगितलं त्याला, सुमळ्या माणसं मरतील रे तू असं सांगितलं. यानं चांगला अभ्यास केला त्याचा. वाचवा. बाई दळण दळू लागली. बाई दळण दळत असताना जुन्यात ती बाई होती जात्यावर. तिच्या हातातले बांगडे एकमेकाला वाजत होत्या. फार 3 श्लोक आले. श्लोक म्हणत नाही ते. एक काकण, दुसरं काकण, तिसरं काकण एक एकाला लागत असताना नाद उठत असतो. म्हणून ज्या वेळेला जास्त संग्रह एकत्रित होतो त्याचे वलय उठत असतात. त्या सुद्धा गुरुच्या तत्वात मानल्यात. काय ताकद असते हो. कितीतरी उदाहरणं सांगता येतील तुम्हाला. चला येतो मुद्दा. संस्कृती टिकवली पाहिजे. तुळशीची मंजुळ घेतली आणि भगवंताच्या पायापाशी ठेवली आणि नमस्कार केला. तो चिष्टेकाडी धर्मागरी. द्रौपदी देवाला देव कधीच म्हटली नाही. दादा म्हणायची. दादा म्हणायची. दादा या शब्दाचा अर्थ भाऊ. तोंडातून शब्द पडला दादा. जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीश माझ्या सहोदरा. दादा दादा तू सांगितल्यामुळं माझ्या मालकांनी हा यज्ञ केला रे दादा. दादा तू सांगितल्यामुळं माझ्या मालकांनी यज्ञाचा यज्ञ केला रे. सायास केलं रे देवा. दादा
सांभाळ रे माझ्या मालकांची प्रतिष्ठा, सांभाळ रे दादा, सांभाळ सांभाळ. ही करुणा ज्या वेळेला द्रौपदी मूर्तीच्या समोर भाकत होती त्यावेळेला द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्म्याच्या लक्षात आलं, मी चेतनित असताना मूर्तीची साधना का करते. त्याचा नियम होता, लोकात स्त्रीला कसं जाता येईल. तो 4 लोकात होता, माणसात आहे, मी कसं जाऊ तिथं. आणि शेवटचा निर्णय पंक्तीतला श्लोक सुरू झालता. अन्नपूर्णे महापूर्णे पूर्णास्तिदमुच्यते या उदको शुद्धा निवारण हितार्थायाम तृष्णा निवारण हितार्थायाम सुधा निवारण हितार्थायाम जठरानलो तृप्तवसा नमः पार्वते पते हर 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 महादेव. पहिला श्लोक झाला, गजर झाला, धर्माला असा सारखा घाम येत होता. मध्यंतरी एक श्लोक झाला आणि तिसरा श्लोक असतो डबल भात वाढायचा. तिसरा श्लोक असतो तो पुन्हा भात वाढायचा, पुन्हा 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 पुन्हा. हे कळवण लागल्यावर जे श्लोक म्हणतात का, नाही नाही, यांनी समजून घ्यावा आपण मागच्या जन्मात कोण होतो. भोगे कळू येती मागील ते जन्म, असं काही नसतंय. आपल्या संस्कृतीचं मात्र करायचं नाही, नियम आहेत त्याचे, नियम आहेत. पहिला श्लोक आटपला आणि एका व्यक्तीनं असा पालवलं, म्हणा मधला श्लोक म्हणा. हा आवाज द्रौपदीला महालात जात होता. त्यावेळेला द्रौपदीनं ज्या पदरानं जगाचा बाप पुसला का, ज्या पदरानं जगाचा बाप पुसला का, त्याच पदराची ओटी त्याच्यापाशी केली. देवा बहिणीची आबरू सांभाळ रे देवा. मी आता 1 वर्ष 53 दिवसाचं पात्र उचलायचं घेतलं रे हो का, पण माझ्या मालकानं सांगितलं आजच्या दिवसापुरते पात्र उचल. बदला श्लोक तिकडं सुरू झाला. तेवढ्या अवकाशात जगाच्या मालकाच्या लक्षात आलं द्रौपदीची काय परिस्थिती, आपण बघायला जावा. चंदनाच्या बावनिया चंदनाच्या पाटावर सुवर्णाची कृष्ण परमात्म्याची प्रतिमा मूर्ती होती. त्याच्या समोर साध्वी द्रौपदी बसलेली होती, पांचाळ नरेशाची कन्या होती. महाराज पुरुषामध्ये दुःख पचवायची ताकद ज्याच्यात आहे त्याला वसुदेव म्हणतात, आणि महाभारतात दुःख पचवायची ताकद जिच्यात आहे तिला द्रौपदी म्हणतात. काय ताकद आहे द्रौपदीत. माझ्या माईंनो 48,324 दाशाजीच्या भावानं दीपोळीच्या दिवशी दिल्या. 48,324 दाशा दीपोळीच्या दिवशी तिच्या भावानं काम करण्याकरता दिल्या. त्या बाईला विराट राजाच्या घरी पकाबा शेण काढावं लागलं, शेण काढावं लागलं. रस्वदीर्घ इतकं पुराणात वर्णन नाही आलं की मला पांडवाच्या संसारात दुःख झालं, कुठंच नाही. रस्वदीर्घ इतकं सापडणार नाही. दळू लागली, दळताना पण विटेवर छत मालकाचं गीत गायली. काय वैभव असलं लोकांचं. आणि मग स्वतःच्या पदराची ओटी केली. देवाला विचारलं, देवा बघ रे दादा, बघ रे, बघ दादा, दादा मी तुला काय काम सांगू ते रे दादा. अरे आमच्या यज्ञातलं सगळं नियोजन झालं रे दादा. दादा तुझ्या कृपेने अन्नदान भरपूर आहे रे दादा, किराण्याची कमतरता नाही रे दादा. दादा बाकीच्या सगळ्या गोष्टीचं नियोजन झालं रे दादा. पण दादा माझ्या मालकाचा शब्द घेतला रे दादा, आजच्या दिवसाकरता पात्र उचलायची अडचण येते रे दादा. अरे मी स्त्री आहे रे, मी बळकट आहे, पात्र उचलायची पात्रता माझ्यात आहे, पण माझ्या मालकाची प्रतिष्ठा खाली मला घालायची नाही रे दादा. याच्याकरता मी पंक्तीत जाऊ शकत नाही रे दादा. दादा एवढं करशील. तो पंक्तीतनं आला आणि द्रौपदीच्या पाठीमागं उभा राहिला होता. द्रौपदीच्या डोळ्यातले अश्रू तिच्याच पदरात पडत होते. आणि द्रौपदीची आपल्यावरची श्रद्धा पाहून तिच्या मागं उभं राहिलेला जगाचा बाप त्याच्या डोळ्यातलं पाणी तिच्या पाठीवर पडत होतं. द्रौपदीने विचार केला, मी प्रभूची विनवणी करते, मी विटेवरीच्या मालकाची द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याची विनवणी पात्र उचलण्यासाठी करते, तरी हा जगाचा बाप ऐकत नाही. याच्याकरता माझे दुःखी मालक माझ्या पाठीमागं उभं राहून रडतात की काय, धर्म रडतात की काय. पण अलगद असं पाहिल्याबरोबर तर विश्वाच्या मालकाचा चेहरा होता. उभी राहिली द्रौपदी, साष्टांग दंडोत घातला उभी राहिली. विटेवरच्या मालकानं कमरेचा दुमाला सोडला
आणि द्रौपदीचे डोळे पुसले. ताई, माझ्यासारखा भाऊ तुझ्या पाठीमागे असताना काय काळजी करते तू? मला काम तरी काय सांगितलंस? फक्त पात्र उचलायचं, काही काळजी करू नकोस. निघून गेला. तिसरा श्लोक आटपला. आणि चौथा श्लोक नसून एक आग्रहाची भाक असती. घ्या थोडा भात, घ्या थोडंसं तूप, घ्या थोडासा भात, घ्या थोडंसं तूप. आग्रह असतो शेवटी. ही हाक तिथपर्यंत ऐकू येत होती. हाक बंद झाली आणि दुसरा पहिल्या पंक्तीतला श्लोक झाला. अन्नपूर्णे महापूर्णे मुच्यतो स्थितायाम तृष्णा निवारण हितार्थायाम सुधा निवारण हितार्थायाम यत्पूर्णो जठरानलो तृप्तवसायम नमः पार्वते पते हर 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 महादेव. द्रौपदी धर्माकडे गेली. डोक्याला हात लावून खाली बसलेला भारत देशाचा राजा. बाईनं सांगितलं, मालक. धचकून उठल्या. काय ग? पंगत दुसरी बसली. काय बोलते द्रौपदी? आपल्या परमेश्वराची चेष्टा करते तू, पतीची चेष्टा करते? नाही मालक, नाही करणार. नाही मालक. तुम्ही खिडकीतून बघू शकता का? धर्मानं ज्या वेळेला खिडकीतून बघितलं त्यावेळेला पहिल्या पंक्तीतली माणसं बाजूच्या मंडपात विडे घेत होती आणि दुसरी माणसं दुसऱ्या पंक्तीला. लगेच तिथं संजय हजर झाले. या पंक्तीला किती? 43,832 लोक दुसऱ्या पंक्तीला. धर्मानं संजयाला न बोलता द्रौपदीकडे आले आणि द्रौपदीला विचारलं, द्रौपदी एक बोलू तुला? पात्र उचलायचं 365 दिवसाचं तू म्हणत होती, पण मी तुला फक्त आजच्या दिवसाचं पात्र उचलायचं सांगितलं. पण तू इथून काही जाता येता तुझ्या हातातल्या बांगड्या पायातली नुपूर वाजले नाही, त्या अर्थी तू काही महाल सोडला नाही, पात्र उचलले कोणी? त्यावेळेला द्रौपदीचं अंतकरण गदगदलं. अंतकरण, हृदय असं द्रवलं आणि चंदनाच्या पाटावर टेकलेल्या भगवान द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याची मूर्ती पाहिली आणि आपल्या मालकाला सांगितलं, तो उच्चिष्टे काढी धर्मा घरी उच्चिष्टे काढी धर्मा घरी, उच्चिष्टे काढी धर्मा घरी. ब्रह्मांड उतरंडी ज्याच्या इच्छे घाडी. ब्रह्मांड उतरंडी ज्याच्या इच्छे घाडी. ब्रह्मांड उतरंडी ज्याचे इच्छे घाडी. ब्रह्मांड उतरंडी ज्याचे इच्छे घाडी. ब्रह्मांड उतरंडी ज्याच्या इच्छे घाडी. ब्रह्मांड उतरंडी ज्याच्या इच्छे घडी. ब्रह्मांड उतरंडी ज्याचे इच्छे घाडी. ब्रह्मांड उतरंडी ज्याचे इच्छे घाडी. तो उच्चिष्ट काडी धर्मा घरी. तो उच्चिष्ट काडी धर्मा घरी. ओ हो, तो उच्चिष्ट काडी धर्मा घरी. देखिला वो माये चक्रभुज स्वभाव. देखिला वो माये चक्रभुज मानवी. भावे तो उच्चिष्टे काढी धर्माघरी. गोडवा. पांडवाच्या यज्ञात उष्ट काढले. कारण सांगू, 7व्या अवतारात केलेल्या 4 चुका, महर्षी वाल्मिकाच्या व्यतिरिक्त केलेल्या 4 चुका. त्याच्यातल्या एका चुकामुळं माय सोडून बाप सोडून 11 वर्ष 53 दिवस यशोदेची तर राहावं लागलं. वैकुंठीचा हरीण ताना यशोदेच्या माय बाप सोडून. एक बाजूच्या 2 चुका बाजूला राहू द्या, ही बाजूला राहू द्या. एका चुकीचं प्रायचित्त असं होतं की त्याच्यासाठी एक विशिष्ट प्रकारचं पुण्य करायचं होतं. आणि पंक्तीत सर्वात मोठं जर पुण्य कोणतं असेल, 1,00,000 रुपयाचा किराणा पंक्तीवाल्यानं आणला असेल आणि त्या पंक्तीत ज्यानं श्रद्धेनं पात्र उचलले असतील त्याला 6 मात्र्यातलं पुण्य आपण मात्या भेटते. आणेवारी काढायची 6 पुण्य आपण मात्या पात्र उचलणाऱ्याला भेटते. इतकी मोठी ताकद आहे पंक्तीत पात्र उचलायची. त्याचं एक कारण सांगतो, पुराणाचा सिद्धांत आहे. आपण जेवल्याच्या नंतर अन्नदाता सुखीन संतु असं म्हणतो. सगळ्यांना म्हणता येत नाही, म्हणता येत नाही सगळ्यांना. पण एक सांगू तुम्हाला, पात्रे प्रधानश लवणंच भयस्ती तो जाया. पात्रावरचं जे मीठ असतं ते प्रधान तत्वात येत असते, प्रधान तत्वात येत असते. गोड पदार्थ जर सोडून दिले
तर विश्वातला प्रत्येक पदार्थ मिठाशिवाय चविष्ट लागत नाही. त्याच्याशिवाय त्याला रुचच नाही. मग ह्या प्रधान तत्वाला ज्या वेळेला शेवटी जेवण झाल्यावर आपण हात लावतो का, त्यावेळेला अग्रोस्तय स्थिता भयजाये हृदय आशीर्वचना तृप्तावस भयो यत पात्रेषु सुजायते नाम. हलकट जरी जेवला, नालायक जरी जेवला, मूर्ख जरी जेवला, बुजदिल जरी जेवला, त्याच्या अंतकरणातला आशीर्वाद अंगुळी वाट पात्रावर पडत असतो. आणि पात्रावर पडेला 6 मात्र्यातला आशीर्वाद हा पात्र उचलणाऱ्याला भेटत असतो. याच्यासाठी बेजार होतो तो पंढरपुरातलं. म्हणून पंक्तीमध्ये जी सेवा येईल ती माणसानं केली पाहिजे. तो उचिष्टे कारी धर्मागरी देखिलाव माय चक्रभुज स्वभावी वारू तेव्हा गवी अर्जुनाचे. 16 मिनिटं वेळ राहिला. अर्जुनाची घोडी धुतली. एक पुरावा, अर्जुनाची घोडी धुतली आनंदी. मला सांगा, भावाला बहिणीविषयी प्रेम आहे, तिच्या शेतामध्ये वखर हाणावा, नांगर हाणावा, तिच्या उसाला पाणी भरावा, कांद्याला पाणी भरावा, गव्हाला पाणी भरावा, तरकारीला पाणी भरावा. घोडे काय म्हणून धुवायचे? काय गरज होती घोडे धुवायची? एक जणाला विचार, घोडे ऐका बरं का, काय सांगायचं तुम्हाला. काय पांडव धनुर्धारी होते बरं का, युद्धामध्ये कौशल्य संपन्न पांडव होते बरं का, आणि युद्ध करण्यासाठी बसण्यासाठी घोडे लागते बरं का. आणि ते घोडे ताकदवान आणि तरबेज असावा याच्याकरता आपल्या मेहण्याला घोड्याने पाडून देऊ नये म्हणून भगवान सोमाळीत होते. सोमळ्या वाचून सांगत अरे गिरगावचा बाळ्या घोड्याहून पडत नाही तर अर्जुन घोड्याहून पडत असतो. अर्जुन कसा घोड्याहून पडन? इंद्राचा हत्ती ज्यानं बांधून बघला ताना, काय घोड्याची मायविली त्याला पाडायला. ऐरावत बांधून आणला, बांधून बघलात संक्रांतीच्या आदल्या दिवशी. अर्जुन किती मोठ्या बाईचं पोरग, बाणाची शिडी लवथव करू लागली. ऐरावत बोभावू लागला, सांभाळी मज पार्था रे सांभाळी मज पार्था. हे अर्जुना मला सांभाळ. आईला सांगितलं, आई तुला वाण देण्यासाठी ओरिजिनल ऐरावत आणलाय. माझ्या भावानं माझ्या काकीसाठी चिखलाचा केला. ती येडगळ होती 100. नदीला गेली आणि चिखलच घेऊन आली. त्यांनी चिखलाचा केला. त्याच्यात नालायक दुर्योधन होता. त्याचा पाहुणा तुमच्या गावात आहे का? मग काय भीती नाही. चिखलाचा केला ना, मी तुला ओरिजिनल हत्ती आणलाय, पण आता हत्ती जर सोडून देऊ तर मरतोय. माझ्या सगट उडी हाणू तरी हत्ती मरतोय. हत्ती वरून टाकतोय. बाई किती अधिकारी. ऐका माईंनो, त्या बाईनं सूर्याकडे बघितलं आणि सांगितलं, माय लेकरावर जितकं प्रेम करते तितकं जर मी नवऱ्यावर केलं असेल, माय लेकरावर जितकं प्रेम करते तितकी जर मी पंडूराजावर केलं असेल, तर हे सूर्यनारायणा, हे दिशा प्रवर्तका, तुला कुंकवाची शपथ आहे. ह्या पदर ज्या कुंखाने झाकल्या, पदराने जे कुंकू झाकले, त्या पदरात ताकद यावं. वरून हत्ती टाकला. अहो मुरमुरे झल्ले इतकं तर वाटला. आणि अशा बाईचं पोरग घोड्यावर पडत असतं वे. अशी कथा सांगणाऱ्याला असं हाणायला पाहिजे. निब्बर दांड्यानं 2-3 महिने त्याला खाली बसता येऊ नये, उभ्यानंच खावा आणि तोंडावर झोपावा. हे चुकीचं नाही, बघ केलं पाहिजे. काय गरज होती द्यायला घोड्याची? घोडे पार खिणारा एक भाऊ होता. घोडे पारखीत कसे होते माहिती का तुम्हाला? 2 श्लोक बघा पुराणातले. नकुल आणि सहदेव, एकाला गायीची पारख, गाय आणि बैलाची पारख होती, आणि एकाला घोड्याची पारख होती. घोड्याच्या मागच्या टाचा अशा धरून कपाळावर आणायच्या खडेल दिशी. घोड्याची टाप जर नाही फुटली तर समजायचं हे युद्धाच्या कामी घोडे. हे अर्जुनाच्या एका भावात ताकद होती. आणि त्याला घोडे तपासायला पंढरपुरातला कशाला जाईल? या सांगणाऱ्याच्या गोळ्या संपल्यात. याला शॉक देऊन आणा. हे घोडे का? ऐका मागचा पुरावा. बरोबर 9ला माऊली. मला सकाळी वाशिम पशी काल आहे, म्हणून मी मगाशी म्हणलं वेळेत सुरू करा. भगवान वेळेत सुरू केलं, छान वाटलं. भगवान प्रभू रामचंद्र वनवासाला चालले. अयोध्येतल्या बऱ्यापैकी लोकांनी शोक केला. रामायण पहा, लक्षात येईल. तुमच्या भिंती पाजरत होत्या, दगड पाजरत होते, झाडं रडत होते, पशुपक्षी रडत होते, गाई म्हैशी रडत होत्या. देव जात असताना
भगवान प्रभू रामचंद्रानं अयोध्येच्या बाहेर पाऊल टाकला की एका बाईनं पण केला, जगाचा बाप वापस येईपर्यंत अयोध्येत पाणी पिणार नाही. तिचं नाव उर्मिला. तिचं नाव उर्मिला, शेषाची पत्नी उर्मिला, सीताई साहेबाची चुलत बहीण. आणि प्रभू रामचंद्रासोबत आईचा आदेश घेऊन निघालेले लक्ष्मण त्यांनी सांगितलं वापस येईपर्यंत पाण्याचा थेंब पिणार नाही आणि झोपही घेणार नाही. दुसरा पण पुराणात बऱ्यापैकी येते. लक्ष्मणजीने उपवास धरला, उर्मिलेनं उपवास धरला. तिसरा उपवास आहे केवटाचा. ज्या नावेत बसून केवटाने पहिलं तिराला प्रभू रामचंद्राला सोडलं, त्यानं तशीच काठोट अडकून ठेवली. वापस येताना याच काठोटीत पाय धुईल आणि मग या काठोटीत बायकोला कणिक मळायला लावीन आणि मग उपास सोडल. 14 वर्ष 27व्या दिवशी केवटानं उपास सोडला. 3 लोक उपाशी प्रचलित आहेत. एक वाक्य नीट लक्षात ठेवा. अयोध्येपासून न्याग्रोंदर वृक्षापर्यंत शरयूच्या तीरापर्यंत एका रथात प्रभू रामचंद्र बसले होते. एका रथात. उदाहरणं 7-8 आहेत, त्याच्यापैकी एक किंवा एक ओझर तर दुसरं सांगेल. एक हे विस्तारपूर्वक सांगतो, एक ओझर तर सांगतो. ज्या वेळेला ह्या रथामध्ये प्रभू रामचंद्र बसले, न्याग्रोंदर वृक्षाखाली प्रभू रामचंद्रांनी विश्राम केला आणि भगवंतानी सुमंताला सांगितलं, जा सुमंता, आता तुम्ही परत जा. वाक्य नीट लक्षात ठेवा. त्रेतायुगात सुमंत आणि द्वापार युगामध्ये उद्धव महाराज या 2 लोकांना काम सांगितलं होतं. उद्धवा, जा सांत्वन कर त्या गोकुळवासी जनाचे. गोकुळातल्या लोकांचं तू सांत्वन कर उद्धवा, जा 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 जा. आणि मागच्या त्रेतायुगामध्ये विटेवरच्या मालकाने प्रभू रामचंद्राला सांगितलं, सुमंता जा, माझ्या बाबांचं सांत्वन करा, माझ्या आईचं सांत्वन करा, कौशल्या सुमित्रेचं सांत्वन करा. उद्धवा, आपलं सुमंता जा जा, माझ्या बाबांना राग आल्याच्या नंतर माझ्या कैकई नावाच्या आईवर हात उचलतील. उद्धवा जा, माझ्या बाबांना ह्या पापातून वाचवा, ह्या अनर्थातून वाचवा. सुमंता जा जा जा. आणि सुमंत त्या रथात बसले. तो रथ अयोध्येकडे जात होता. सुमंत उलट तोंड करून बसले होते. रथाच्या चकोऱ्याने उडालेल्या धुळीनं दिशेनं असं झालं आणि सुमंत तसेच मान घालून बसले होते. रथाचा बागदोर ढिला केला. घोड्याच्या पायाला दगड बांधल्यासारखी घोडी सावकाश चालत होती. वारू ते वागवी अर्जुनाच्या. एकच पुरावा. उष्ट काढण्याचे अजून 3 पुरावे. पण पुन्हा कधी योग आलात बघू. सगळ्या गोळ्या एक खट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. त्याच्यामुळे एकच आहे का. रथ अर्ध्यात गेला आणि अर्ध्यात जात असताना आकाश निरभ्र होतं. वातावरण शुष्क होतं, वाळलेलं होतं, कोरडं होतं. रस्त्यानं धूळ होती आणि धूळ असताना सुद्धा रथाच्या चाकाला बारीक बारीक चिखलाचे छिट्टे उडत होते. सुमंतानं विचार केला, हा चिखल आला कुठून असेल. एक बारीक असं उडदाच्या, मुगाच्या, डाळिंबीसारखा थोडा 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 चिखल कुठंतरी असा दिसत होता. सुमंतानी बागदोर आखडा. रथाच्या पुढे गेले तर चिखल नव्हता. पाठीमागं चाकाला कुठं मोठं लागत होता. लक्षात घेतलं, घोड्याच्या डोळ्यातून पाणी पडतंय. घोड्याच्या डोळ्यातून पाणी पडतंय. सुमंत खाली उतरले आणि दोन्ही घोड्यांना चोंबाळलं. का रे, का शोक करता. सांकेतिक शब्दात दोन्ही घोडे सुमंत अयोध्या नरेशाच्या प्रधानाला बोलत होते, माननीय आदरणीय प्रधानजी, आमचं किती जन्मातलं पाप आलंय. हजारो घोडे अयोध्येत असताना एकालाही रथाला झोपलं नाही आणि जगाच्या बापाला वनवासाला सोडायला नेऊन घालायला आमची वर्णी लागली. आम्ही किती पापी आहोत. अहो, देव आणायला जावं आम्ही, पण देवाला वनाला सोडायला जातो, किती पापी आहेत. या शोकानं घोडे रडत होते. बघता 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 बरेच दिवस निघून गेली. राजा रावणाला मारून प्रभू रामचंद्र परत आले. अयोध्येतल्या प्रत्येक व्यक्तीची भेट घेतली, दखल घेतली. राजाच होता. तो राजाच होता. संसाराला पोषक ज्याचं चरित्र आहे त्याचं नाव राम राजा. आणि इंटरनेट जगात वागण्यासाठी पोषक चरित्र आहे त्याचं नाव महाभारत. महाभारत खिशात ठेवूनच फिरायचंय. पावला पावलाला रावणाची संख्या आहे. त्यावेळेला एकच रावण होता म्हणून एक रामपूरला. आता पावला पावलाला रावणाची संख्या याच्याकरता महाभारत पाठ असणं अत्यंत गरजेचं आहे. फार काळाची गरज आहे. सखोल व्याख्या महाभारतातली. संसारासाठी फक्त रामायणाची पोषकता. इंटरनेट जगात फिरत असताना, या नाना प्रकारच्या धावत्या युगात फिरत असताना महाभारतातले किस्से पाठ असणं
महाभारतातला इतिहास पाठ असणं, क्षणोक्षणाला पावला पावलाला शत्रूचं वर्चस्व याच्यातून निर्मुक्त सुटणं, याच्यासाठी महाभारत अत्यंत गरजेचं आहे. म्हणून गीता भागवत अत्यंत गरजेचं आहे. ते राजे हो, एक माहीत असावं तुम्हाला, या 18 दिवसाच्या युद्धात विटेवरच्या मालकाने सोन्याच्या रथात बसून अर्जुनाला 700 श्लोकाची गीता सांगितली. आणि युद्ध पाहण्यासाठी ऐकण्यात मग्न झाले एक संन्यासी. तो 19 संन्याशापैकी 1 नंबरचा संन्यासी महाराज. त्या संन्याशाचं नाव होतं मारुतीराय. आईने विचारलं, गीतेतला एखादा श्लोक सांगता येतो का? नाही, मी युद्ध पाहण्यातच मूर्ख आहे म्हणे. मी नाही म्हणालो मारुतीरायला मूर्ख, अंजनी म्हणले. आणि मग मारुतीरायनं, हो, सदाशिवाचा अवतार आणि स्वामी निवृत्ती, हो, मारुतीराय कोण? 11वे रुद्र, प्रत्यक्ष महादेव. आणि हेच निवृत्ती दादा पुढे. आणि विटेवरचे मालक भगवान श्रीकृष्ण परमात्मा कोण? ज्ञानोबा आहे. आणि आता ह्या 700 श्लोकावर भावदर्शन, मग ज्ञानेश्वरी. आणि मग अंजनीने सांगितलं, शाब्बास रे पट्ट्या म्हणे. तेव्हा अंजनीने छाती बुडून आनंद घेतला. काय ताकद या लोकांमध्ये. परत आले, सगळ्यांना भेटले. राम अवतारात कोण्या कोण्याची दखल घेतली? निंदा करणाऱ्याची पण दखल घेतली. बरं, राम अवतारात चेष्टा करणाऱ्याची पण दखल घेतली. आणि 8व्या अवतारात चेष्टा करणारे फाडू फाडू मारले. हो, आत्याचं पोरग होतंय का? आत्याचं, ते पण हाणलं. शिशुपाल, त्याला पण हाणलं, त्याला पण हाणलं. नात्यातलं, आत्याचं नात्यातलं होतं, त्याला पण हाणलं. भेला नाही. चेष्टा करणारा मामा पण हाणला आपटू. कोण्या अवतारात? पुढच्या. आणि मागच्या अवतारात निंदा करणाऱ्याची पण दखल घेतली. कपडे धुणाऱ्या निंदा केली का नाही? त्याच्या निंदेकरता आईसाहेबाला वनात पाठवलं का नाही? दखल घेतली 7व्या अवतारात, फार मोठी दखल. म्हणून तर त्या राज्याचं वर्णन केलं, झाले रामराज्य काय होणे आमाशी. तबेल्याच्या मालकानं सांगितलं, मालक एक बोलू, तुम्ही वनवासाला गेले त्या दिवसपासून 2 घोडे उपाशी आहेत. आणि घोड्याच्या तबेल्यात प्रभू रामचंद्र आले. कुठे आहेत ते घोडे? हे घोडे आहेत. कृषी झालेले घोडे होते. मला वनवासाला नेऊन सोडायला हेच घोडे होती. हो. घोड्याच्या मानेहून हात फिरिला, माथ्याहून हात फिरिला, आयाळेहून हात फिरिला, घोड्याच्या पाठीवर थाप टाकली. विचारलं का? काही नाही. या विश्वातलं ब्रह्म वनाला नेऊन घालायचं अशुभ काम आमच्या वाट्याला आलं. या विश्वातलं ब्रह्म वनात नेऊन घालायचं अशुभ काम आमच्या वाट्याला आलं. ह्या पापातून मुक्त होण्यासाठी तुम्ही परत येईपर्यंत उपवास धरला. परत येईपर्यंत उपवास धरला. काय वाटलं असेल प्रभू रामचंद्राला? पाठीवर थाप टाकली देवानं. अरे अश्वराजांनो, अरे माझ्या वनवासासाठी ऋषी मुनींचा त्याग आहे. माझ्या वनवासासाठी माझ्या पित्याचा त्याग आहे. माझ्या वनवासासाठी माझ्या मातेचा त्याग, कौशलेचा त्याग आहे. उर्मिलेचा त्याग आहे. भाऊजाईचा त्याग आहे. सुमित्रेचा त्याग आहे. भरताचा त्याग आहे. लग्न करून अंगाला काव लावलाय. शत्रुघ्नाचा त्याग आहे. छत्र चपलावर धरलं. पादुका म्हणजे चपलाच, त्याच्यावर धरलंय. अरे मला असं वाटत नव्हतं की माझ्यासाठी मुक्या प्राण्यांचा सुद्धा त्याग आहे. पाठीवर थाप टाकली महाराज. पण घोड्याची सेवा करावा, चर्या करावा असं वाल्मिकानं लिहिलं नव्हतं. म्हणून दोन्ही घोड्याच्या पाठीवर थाप टाकली. एका घोड्याचं नाव होतं कार्तवीर्य आणि एका घोड्याचं नाव होतं कार्तभाम. थापा टाकल्या. अरे या अवतारात माझ्यासाठी इतका तुमचा त्याग आहे, पुढे तुम्ही अर्जुनाच्या दारात जन्माला येताल. आणि ही मागच्या पुण्याईचं गाठोडं फेडण्यासाठी ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी. देवाच्या डोक्यावर कर्ज हे मागचं फेडण्यासाठी वारू ते वागवी अर्जुनाचे. देखिला माये चतुर्भुज स्वभावी, देखिला माये चतुर्भुज स्वभावी, देखिला चक्रभुज स्वभावे. वारू तो वागवी अर्जुनाचे, वारू तो वागवी अर्जुनाचे, देखील
रावण मारल्याच्या नंतर कैकई लंकेत गेलती. हे रामायणात बघायचं नाही. दुसरं पुराण पहा. मागं 2-3 महिन्यापूर्वी एक जण म्हणला, महाराज म्हणले रामायण वाचिले पण हे नाही सापडलं. मी तू काऊन येड्यावानी करतो? तुला मी 3दा सांगितलं दुसऱ्या पुराणात पाय. तू काऊन दुसऱ्याचे कपडे धुतो विनाकारण? जी माणसं विनाकारण घरच्या साबणानं दुसऱ्याचे कपडे धुतेत का, त्याला कालांतरानं बायकोच्या साड्या धुवायची वेळ येते. इतकं लक्षात ठेवा. काही गरज आहे का त्याच्यावर? चक्रवेण नावाचा राजा तुम्ही कोण्या रामायणात पाहता? भावार्थ रामायणात, तुळशीदास रामायणात कसा सापडेल तुम्हाला? चक्रवेण नावाचा राजा वेगळ्या पुराणात पाहावा लागेल. हा राजा दशरथाच्या आजोबाच्या काळातला राजा होता. प्रभू रामचंद्राच्या आजोबाच्या काळातला, दशरथ राजाच्या वडिलांचा, अजराजाच्या काळातला राजा. काय तो चक्रवेण राजा? 127 सैन्य होते त्याला फक्त. आणि रावणासारख्या श्रीमंत राजाने गुडघे टेकून त्याला प्रणाम करावा आणि जयपत्र देऊन टाकावा असा चक्रवेण राजा. हा खोटा आहे का? मग गिरगावकराच्या गोळ्या संपल्यात का? त्यासाठी पुराण पाहणं. आपलं तोंड जित रोग पुरतंय का तितकंच खाल्लं पाहिजे. होय, याची त्याची वाभाडे काढीत आयुष्य. काही माणसाचं घोकुनी अक्षर आहे आणि वाद छळना करीत फिरे. काही माणसानं जरा जोरा पाठ केलं ना, ते दुसऱ्याचं छळन करतच फिरत असतात. हो, शास्त्र इतकं गोड सांगते, जेने मुखी स्तवी त्याची निंदे पाठी लावी, आईशी आधमाची जाती आणि त्याचे तोंडी पडो माती. मालकांचं वाक्य. जेने मुखी स्तवी, ज्या तोंडानं स्तुती केली तिची निंदे पाठीले. वा 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 वा, काय बाळू महाराज, काय पुराण सांगते. गप्पा सांगतो बाळ्या. आईशी आधमाची जाती आणि त्याचे तोंडी पडो माती. काय काय मूर्खपणाचं टोके हो. काय अहो, गुलजार नावाचा फिल्मी सृष्टीतला माणूस होता. गुलजार जातीने मुसलमान होता. त्याला ऑस्कर पुरस्कार भेटला. ऑस्कर. गुलजार होता, गुलजार. त्याला ओरिजिनल नाव काय असेल मला काय माहीत नाही. मी काय सिनेमा पाहत नाही. मी फक्त पेपराचं कात्रण पाहिलं होतं. ऑस्कर पुरस्कार विदेशात दिला, फार मोठा पुरस्कार. तर तो विदेशातला पुरस्कार घेत असताना सुटाबुटात जावं लागतं. तो पांढऱ्या कपड्यावर राहत होता. त्यानं सांगितलं, एक काम करा, माझ्या राज्यामध्ये, माझ्या देशामध्ये सुटाबुटातले बऱ्यापैकी फिल्मी सृष्टीतले लोक आहेत, एखाद्याला तो पुरस्कार देऊन टाका. म्हणजे किती मोठ्या मनाचा माणूस असेल तो फिल्मी सृष्टीतला. तर ज्ञानोबा राय तुकोबारायचं भजन करणाऱ्याचं मन किती मोठं पाहिजे याचा ते विचार करा ना. हा, फिल्मी सृष्टीतला माणूस एकमेकाचा आदर करतोय. शेवटी त्यानं त्यालाच दिला पुढच्या लोकांना, तो विषय नाही. तो आपल्या पोशाखात गेला, हेही तर त्याबद्दल काही दुमत नाही. पण त्याचे विचार पहा किती गाढे होते. काल परवा एक फिल्मी सृष्टीतला माणूस शेतकऱ्याविषयी फार गोड बोललाय. मकरंद अनासपुरे काय गोड बोलले शेतकऱ्यासाठी. किती गोड बोल. ते वाक्य ऐकल्याच्या नंतर डोळे पाण्यानं डबडबतेत. मग फिल्मी सृष्टीतल्या तेच नाव आहे त्यांचं, मकरंद अनासपुरे, ते जर शेतकऱ्याविषयी इतकं गोड बोलतेत, तर जनतेनं खुर्चीत बसलेल्या राजा लोकांनं एका तिळा इतकं जरी शेतकऱ्याचं कल्याण केलं तर शेतकरी राजा स्वर्गात उड्या मारीन. स्वर्गात. किती आदर्श घ्यायला पाहिजे त्या. अहो, चांगलं बोलणं ही सुद्धा श्रीमंती आहे. चांगलं बोलणं ही सुद्धा श्रीमंती आहे. गोड बोलत राहा. काही ज्या वेळेला लंकेत गेली ना, हे रामायणात बघायचं नाही, मी आताच सांगतो. नंतर इकडे तिकडे काड्या घालू नका. मी शिद्र ठुतत नाही तुम्हाला. लंकेत गेली ती. लंकेत गेल्याच्या नंतर तिनं विभीषणाला विचारलं, राजन बोली. आता आई होती, त्यानं पैठणी वगैरे सगळं घेतलं माऊली. पण एक वाक्य विचारलं, राजा एक बोलू का? राजा रावणानं आमच्या सुनाला कुठं ठेवलं होतं? हा चुकीचा शब्द कैकेयीच्या तोंडातून पडला. आणि बिभीषणानं सांगितलं, आई साहेब त्या वनाचं नाव आहे अशोक वन, तिथं ठेवलं होतं. मला विभीषण राजा तिथपर्यंत घेऊन जाशील? नाही. ज्या जाग्यावर जगाच्या माईला दुःख दिलंय ती जागा आम्ही सगळ्यांनी वर्ज्य केली. कितीतरी नौकर पाठवायचे ठरले, तर प्रत्येकानं सांगितलं आत्ताची आत्ता सगळं सोडून देऊ, पण आम्ही ती जागा पाहणार नाही. इतकं सीतेविषयी प्रेम होतं. नाईलाजाने एका रथात बसिलं. आता ते मुख्य प्राणी होते आणि त्या घोडे आदेशानं जात होते. त्या घोड्याला सांगितलं, जा अशोक वाटिकेत घेऊन जा, जिथं सीताई साहेब होत्या तिथं. वारुती वागवी अर्जुनाच्या शेवटचा पुरावा. त्या अशोक वाटिकेमध्ये ज्या वेळेला हा रथ उतरला, त्या रथातनं ही कैकेयी खाली उतरली आणि कैकेयी त्या अशोकाच्या झाडाच्या भोवताल फिरली. सर्वत्र गवत आहे, पण अशोकाच्या झाडाखाली एक सुद्धा गवताची काडी नाही. झाडाखाली गवत उगत नाही कोण म्हणते? उलट झाडाखालचं गवत वाळत नाही,
झाडाखालच्या ऊसाला कांदे नाही वाढू द्या पण ऊस वाळत नाही. झाडाखालच्या कांद्याला नाही पोसू द्या पण नाही पाणी दिलं तरी कांदे वाळत नाही. झाडाखालच्या गव्हाला ओंबी लागत नाही पण गहू वाळत नाही. तसे मोठाले झाडं बारकाल्याला मोठं होत देत नाही. मग अशा हरामखोराला मोठं म्हणीत देत जाऊ नका ना. जे मोठाले झाडं बारक्याला मोठं होत देत नाहीत का त्या पांचाटाला तुम्ही तरी कशाला मोठं म्हणता. झाडाखाली गवत वाढत नाही कोण म्हणते त्याला आपण पन्हाळ म्हणतो. तुमच्या काय भाषेत काय म्हणत असतात प्रांतभेद असतो. 5-25 कोसावर भाषा बदलत असते. किस देश की बोली किस देश की गाली होती. पण झाडाखाली गवत असते. असं एकमेव झाड होतं. एकमेव झाड ते अशोकाचं झाड होतं. त्या झाडाखाली गवत नव्हतं. का अशोकाला प्रश्न केला कैकेयीनं का तर त्यानं सांगितलं या जाग्यावर 6 महिने 26 दिवस विश्वाच्या मालकिनीनं शोक केलाय म्हणून जागा सुद्धा दुःखी आहे. ही तृणधरीत नाही. तृणधरीत नाही. अशोक सांगत असताना कैकेयी पाषाण हृदयाची ऐकत होती. तिचं हृदय पाषाणाचं होतं. पण अशोकानं सांगितलेलं वाक्य कैकेयीनं ऐकून जशाला तसं पचवलं. पण जे रथाचे घोडे होते त्यांनी विचार केला शूर संपन्न राजा, ऐश्वर्य संपन्न राजा, औदार्य स्थितीतला राजा, बुद्धिवादी राजा रावण 19 प्रयोग होते त्याच्यासाठी. आणि या सगळ्या प्रयोगानं परिपूर्ण असणारा राजा ज्या रामचंद्रांनी मारलाय आणि त्या रामचंद्राच्या नावानं निष्ठेनं कुंकू लावणारी जगाची मालकीन इथे रडत होती का. आणि तितकंच दुःख सहन झालं नाही आणि घोड्याने प्राण सोडला. महाभारतातला एक प्रसंग 2 मिनिटात सांगतो. कर्ण हा आपला मुलगा आहे. कुंतीला पाहिल्यावर कळाला. एक शपक पुरा आहे. कुंती सांगती देवाला कर्ण तो पांडव रे पहिला. हे कुंतीने देवाला सांगा माझा मुलगा आहे. त्याला तर माहीतच होता. दुर्वासाच्या कृपादाने 5 मंत्र दिले त्याने. मंत्र सूर्याचा जपला. कर्ण तो पांडव रे पहिला. आणि युद्धामध्ये ज्या वेळेला कर्ण मरण पावला त्यावेळेला कुंतीने पांघरून घेऊन झोपली. शोक करत होती. उषाकडची उशी भिजली. इतकीच रडली. कर्ण मेल्यावर पुत्र कोणाचा आहे तिचा. पण हाच कर्ण माशा धरणाऱ्या कोळ्याच्या बायकोनं त्याला सापडायच्या नंतर हिने लहानाचा मोठा केला. आणि ती गंगेच्या पात्रात धुणं धुत होती. आणि धुणं धुत असताना कानावर वार्ता आली बाई कर्ण गेला. ज्या कानानं ऐकिलं आणि इकडच्या कानानं नदीत प्राण सोडला. मग कोणती श्रेष्ठ का ती बाई श्रेष्ठ. तिला श्रेष्ठ मानावं लागेल का नाही. मानावं लागते. ती पुढे कोण आता पुन्हा कधी योग आला तर नंतर सांगेल. शास्त्र आहे त्याच्या पाठीमागे. असो ह्या घोड्यांनी प्राण सोडला. अयोध्येत आल्याच्या नंतर ती दखल सांगितली. सीतेनं सगळ्या गोष्टी ऐकत होत्या. सीते तू ज्या जागेवर बसली होती ती जागा पाहिल्याच्या नंतर घोड्यानं प्राण सोडा. काय देता घोड्यासाठी. ही 2 घोडे अर्जुनाच्या दारात जन्माला आले. वारुते वागवी अर्जुनाचे विढोबा रखुमाई. हरी विठोबा रखुमाई. हरी विठोबा.